सभेसाठी मी आपला स्वागत या ठिकाणी करतो आणि आपण सुरुवात करत असतानाच देवाच्या गौरवासाठी त्याच्या महिम्यासाठी आपण सर्वजण उभे राहूया आणि प्रेज गॉड फ्रॉम होम ऑल ब्लेसिंग फ्लो सुवंद देवा परात्पर हे गीत आपण गाऊन सुरुवात करू आणि त्यानंतर प्रार्थना आपण करूया. सर्वजण आपण उभं राहूया. Praise God from whom all blessings flow. Praise Him, all creatures here below. Oh, praise Him, hallelujah. Praise Him above the heavenly hosts. Praise Father, Son, and Holy Ghost. आपण सर्वजण खाली बसून घेऊया, प्रार्थना करूया आणि देवाला आपण आजच्या या सभेसाठी सहाय्य मागूया. हे आमच्या जिवंत, पवित्र आणि सर्वसमर्थ अशा पित्या, या संध्याकाळचा समय प्रभू, आम्ही जे तुझे सर्व विश्वासणारे आणि निवडले लोक या नात्याने प्रभू आम्ही एकत्र जमलेला असताना प्रभू आम्ही तुझं नाव उंचावतो, तुला सर्व गौरव देतो, कारण तू महान आहेस, तू परात्पर देव आहेस, तू सैन्यांचा यहोवा आहेस. प्रभूजी, तू सर्व ज्ञानामध्ये श्रेष्ठ आहेस, तू सर्व व्यापी आहेस आणि तू सर्व श्रेष्ठ आहे. प्रभूजी, तुझ्या समोर आम्ही नतमस्तक व्हावं, आम्ही तुला नेहमी गौरव द्यावं, तुझ्या नावाचा प्रभूजी आम्ही जय जयकार करावा, असा तू योग्य परमेश्वर आहेस, कारण तूच आम्हाला निर्माण केलंयस प्रभूजी, आणि तूच आम्हाला तारतोस, तूच आम्हाला सांभाळतोस, आमचा प्रतिपाळ करतोस, आणि तुझ्या गौरवाकरता प्रभू आमच्यासारख्या पाप्यांवरती तू दया करणारा परमेश्वर आहेस. तुला आम्ही सर्व मान देतो, सर्व महिमा देतो प्रभूजी, कारण प्रभूजी तू योग्य आहेस. देवबापा, आम्ही या संध्याकाळच्या वेळी पुन्हा एकदा प्रभू त्या ऐतिहासिक घटनेचा आणि इतिहासामध्ये प्रभूजी तुझी मंडळी आणि तुझ्या लोकांचं जतन करण्यासाठी तुझे कार्य केलं आणि वेगवेगळ्या प्रसंगांचा, इतिहासाचा आणि लोकांचा उपयोग करून प्रभूजी जी सत्य अशी सुवार्ता आमच्यापर्यंत घेऊन आलास, त्या कार्याचं आम्ही स्मरण करत असताना पुन्हा एकदा प्रभूजी त्या तुझ्या वचनाकडे, तुझ्या पवित्र शास्त्राकडे, तुझ्या सत्यांकडे तू आम्हाला वळव. त्याच्यातून प्रभूजी आम्ही पुन्हा एकदा आम्ही स्वतःला त्या कृपेच्या सिंहासनाशी स्वतःला नम्र करावं आणि प्रभूजी त्या सुवार्तेच्या सत्याचं स्मरण करत असताना प्रभू तू आम्हाला पुन्हा एकदा त्या पश्चातापी हृदयाची तू आम्हाला देणगी द्यावी आणि प्रभूजी आमचा विश्वास तू वाढवावा, अशी तुला विनंती आणि प्रार्थना करतो. देवापा, या ठिकाणी आज तू आमचं सहाय्य कर. आम्ही जे काही बोलू, जे काही विचार करू, तुझ्या वचनाचं मनन करू, त्याच्याद्वारे केवळ तुझं आणि तुझंच गौरव होऊ दे प्रभूजी. आजची सहभागिता आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादित कर प्रभू. आम्ही तुला सर्व मान, महिमा, गौरव आणि सन्मान देतो. आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. यावेळेस आपण सुवार्तेची जी सत्य आहेत, जे 5 सोलाज आहेत, त्यावरती आधारित जे गीत आहे ते आपण गाणार आहोत आणि मी बाळासाहेबांना विनंती करतो ते समोर येतील आणि आपण ते गीत आपण यावेळेस शिकूया आणि देवाला गौरव देऊया.
हॅलो. सॉवरेन ग्रेस मिनिस्ट्रीज अमेरिका, त्यांचं जे गीत आहे फाईव्ह सोलास वर आधारित, त्याचं काही वर्षाआधी मिसेस सुकन्या आणि आम्ही मराठी आणि हिंदीमध्ये अनुवाद केला आणि हे गीत मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये आज आपण बोलणार आहोत. प्रभूच्या गौरवास्तव. ज्यांना येतात तुम्ही आमच्यासोबत जॉईन होऊ शकता. आपण पहिलं स्टँजा जे आहे इंग्लिशमध्ये बोलणार आहोत, दुसरं आणि तिसरं मराठीत आणि शेवटचं स्टँजा हिंदीमध्ये आपण बोलणार. या आपण हे गीत बोलूया प्रभूच्या गौरवास्तव. Your word alone is solid ground, the mighty rock on which we build. In every line the truth is found, and every page with glory filled. केवळ विश्वासाने तुझं वड, योग्यता नाही दावा करण्या, तुझे अभिवचने खात्रीशीर. आमची आशा केवळ येशूवर. गौरव गौरव केवळ देवाचे गौरव. गौरव गौरव केवळ देवाचे गौरव. केवळ ख्रिस्तात न्यायीकरण, त्याचे नीतिमत्व आमचे विधान. शास्त्राची मागणी पूर्ण झाली, मुक्ती त्याच्या पूर्ण कार्याने. गौरव गौरव गौरवाचे गौरव. गौरव गौरव केवळ देवाचे गौरव. केवळ अनुग्रह से जो भी हम हैं वह तेरी ओर से. दिल में कभी पाप के गुलाम, तेरे समझ से बनाया गया. तेरे समझ से बनाया गया. महिमा 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 केवल परमेश्वर की. महिमा 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 केवल परमेश्वर की. आपला देव परमेश्वर आणि प्रभू येशू ख्रिस्त या आपल्या तारणाऱ्याला आपण गौरव देऊया. आणि यावेळेस आपण जी ऐतिहासिक घटना 500 वर्षापूर्वी घडली त्याच्या थोड्या पार्श्वभूमीकडे आपण जाणार आहोत. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणानंतर मंडळीची स्थापना झाली. जे प्रेषित होते, जे शिष्य होते,
त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने महान आज्ञा दिली होती की तुम्ही संपूर्ण सृष्टीला काय करा, सुवार्तेची घोषणा करा आणि त्यांना शिक्षण द्या, बाप्तिस्मा द्या, शिक्षण द्या, शिष्य करा आणि त्यांना प्रभू येशूच्या नावामध्ये, पिता पुत्राच्या नावामध्ये बाप्तिस्मा द्या. आणि त्याचप्रमाणे अगदी घडलं. पेंटिकॉस्टच्या दिवशी जेव्हा पवित्र आत्मा आला, त्याच्यानंतर जे विश्वासणारे लोक आहेत त्यांचा समूह एकत्र झाला आणि त्यांनी मिळून जे आहे परमेश्वराच्या सेवेमध्ये, सहभागितेमध्ये, प्रार्थनेमध्ये आणि सहभागितेमध्ये ते वाढू लागले. आणि मंडळीची स्थापना प्रेषितांनी दिलेल्या शिक्षणावरती आणि सुवार्तेवरती झाली. आणि त्या सुवार्तेला धरून ते सुरुवातीचे जे विश्वासणारे होते, ती मंडळी होती, पहिली मंडळी, ती वाढू लागली होती. आणि जर आपण त्या सुरुवातीच्या मंडळीचे जर वैशिष्ट्य पाहिले तर आपल्याला कळून येईल की ते लोक जे आहेत ते जे सुवार्तेचं सत्य आहे त्याला धरून राहणारे होते. वचनावर आधारित जे सत्य आहे त्याला धरून राहणारे होते आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जे शिक्षण आहे, जे शुद्ध आहे, त्याला धरून राहणारे असे होते. आणि त्यावेळेस मंडळीचं पुढारपण करणारे जे प्रमुख लोक होते, पेत्र, याकोब, योहान आणि पौल, यांनी सुद्धा वारंवार या मंडळांना देवाच्या वचनातून सुवार्तेचं जे आहे स्मरण करण्यासाठी त्यांना शिकवलं. आणि जेव्हा केव्हा पौल सुद्धा आपल्या या मंडळांना पत्र लिहितो, त्यांना आठवण करून देतो, तेव्हाच तो त्यांना सारखं देवाने तुमचं तारण कसं केलं, देव कसा आहे आणि देवाने तुमचं तारण कसं कृपेच्या द्वारे, विश्वासाच्या द्वारे त्याच्या गौरवासाठी केलं, याची नेहमी आठवण करून देत होता. आणि प्रेषित होते त्या काळात सुद्धा आश्चर्याची गोष्ट ही आहे की त्या काळात सुद्धा हळूहळू मंडळीमध्ये खोटं शिक्षण किंवा कट्टरपंथीवादी लोक होते, यहुदी लोक होते. आणि ते लोक जी सुवार्ता आपल्याला अशी शिकवते की आपलं तारण केवळ प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आहे, आपल्या कर्मामुळे नाही, दशमांश किंवा अर्पण देण्याद्वारे नाही, सुंता किंवा उपवास करण्याद्वारे नाहीये, तर आपलं तारण फक्त प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या पूर्ण कार्याद्वारे आपलं तारण आहे. एवढंच नाही तर हे तारण सर्व विश्वासणाऱ्यांसाठी आहे, केवळ यहुदी लोकांसाठी नाही, तर जे परराष्ट्रीय आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे तारण, ही सुवार्ता देवाने देव केलेली आहे. आपलं तारण देवाच्या कृपेने झालेलं आहे आणि येशू ख्रिस्ताने जे नीतिमत्व आपल्याला देव केलेलं आहे आपल्या कृपेने, त्याच्याद्वारे झालेलं आहे. आणि या सर्वांची वारंवार प्रेषित लोक जे आहे ते मंडळांना आठवण करून देत होते आणि आपल्या शिक्षणातून त्यांना ते शिकवत होते. परंतु आपल्याला हेही माहिती आहे की हळूहळू काही पाखंड मतवादी लोक जे आहेत ते मंडळांमध्ये त्यांची विचारसरणी जी आहे खोट्या लोकांद्वारे, खोट्या उपदेशकांद्वारे ते पसरवत होते. आणि तिथून खोटं शिक्षण आणि पाखंडी लोक आणि जो खोटा धर्म, जो सुवार्तेवर आणि वचनावर आधारित नाही, अशा प्रकारच्या धर्माची हळूहळू स्थापना व्हायला लागली. आणि तसं अनेक वर्ष जे आहे मंडळीच्या 3ऱ्या शतकापासून मंडळी जी आहे ती देवाच्या वचनाच्या प्रकाशापासून अंधकाराच्या काळामध्ये जीवन जगत होते. जी मंडळी देवाने आपल्या गौरवासाठी प्रभू येशू ख्रिस्ताची वधू म्हणून निवडली होती आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधूने शुद्ध आणि पवित्र असावं ही देवाची इच्छा होती, ती मंडळी आता सर्व प्रकारचा अधिकार, पैसा आणि सत्ता याच्या मागे जाऊ लागली. कारण त्यावेळेस जी व्यवस्था होती ती सर्व शास्त्रावर आधारित नव्हती. हळूहळू ते लोक मानव केंद्रित जी विचारसरणी आहे, मानव केंद्रित जी व्यवस्था आहे त्याच्या अधीन जाऊ लागले आणि ते देवाच्या सत्य सुवार्तेपासून, ख्रिस्ती विश्वासापासून ते लोक भडकू लागले. आणि त्यानंतर जे त्यावेळेस रोमी साम्राज्य त्यावेळेस सत्तेमध्ये होतं, त्यांनी इतका प्रबळ या सर्व गोष्टींचा प्रभाव त्याच्यावरती पाडला की मंडळांमध्ये हळूहळू जे रोमन कॅथलिक साम्राज्य आहे ते प्रबळ होऊ लागलं. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे आजचा दिवस जो आहे तो आपण रिफॉर्मेशन डे म्हणून साजरा करत आहोत. जगभरामध्ये मार्टिन लुथर किंगने त्यांनी लिहिलेले जे 95 प्रबंध आहे रोमन कॅथलिक चर्चच्या दारावरती ठोकले आणि त्यावेळेस चालू असलेल्या सर्व ज्या चुकीच्या रूढी परंपरा आहे
जे वचनानुसार नाही त्याच्या विरोधात त्याने सार्वजनिकरित्या त्याने आपला निषेध दर्शवला आणि तो दिवस आज आपण साजरा करत आहोत. बऱ्याच लोकांच्या स्टेटसवरती त्याच्याविषयी लिहिलेलं आपण पाहतो आणि बऱ्याच लोकांना याविषयी थोडी कल्पना आहे. परंतु मला आज मुख्य हे सांगायचं आहे, तो जो अंधकाराचा मंडळीचा काळ होता, काही शेकडो वर्ष तसं पाहिलं तर बरेच वर्ष, बरेच शतकं जे आहेत मंडळी अंधारामध्ये होते, देवाच्या सत्यवचनापासून दूर होते. कारण सर्व प्रकारच्या रूढी परंपरा आणि हे कॅथलिक शिक्षण जे होतं ते त्यांना सुवार्तेच्या सत्यापासून दूर नेणारं होतं आणि म्हणून त्या काळाला अंधकाराचा काळ म्हटलेलं आहे. आणि या काळापासून ते रिफॉर्मेशन होऊस्तवर हा जो काळ आहे त्याच्यापर्यंत देवाने जे कार्य केले त्याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. आपल्याला मार्टिन लुथर किंग हा ठाऊक आहे, पण त्याच्या अगोदरही जवळपास 200 वर्षापूर्वी दोन महत्त्वाचे देवाचे सेवक होऊन गेले की ज्यांनी आपल्या जीवनातून या रिफॉर्मेशनची सुरुवात केली. आणि त्या दोन व्यक्तींबद्दल आज आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये दोन महत्त्वाची नावं आहेत. पहिलं नाव आहे जॉन विक्लिफ. ऐकलंय का काही लोकांनी? जॉन विक्लिफ. आणि हे सर्व जेव्हा घडलं, जॉन विक्लिफचा जन्म जो आहे तो इंग्लंडमध्ये झाला. आणि दुसरं जे नाव आहे जॉन हस. जॉन विक्लिफ आणि जॉन हस हे दोन देवाचे सेवक जवळपास मार्टिन लुथर किंगच्या अगोदर 200 वर्षापूर्वी होऊन गेले. आणि त्या दोघांनी नेमकं काय शिकवलं आणि त्यांच्यावरती काय प्रभाव होता, त्यावेळेसची जी परिस्थिती होती त्यांचा त्यांनी कसा विरोध केला, त्याविषयी जी ऐतिहासिक माहिती आहे ते आपण थोडक्यात पाहूया. जॉन विक्लिफ यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला आणि त्यावेळेस जे खोटं शिक्षण आहे आणि चुकीचे आणि गैरप्रकार आहे त्या शिक्षणाला विरोध करणारा हा पहिला व्यक्ती म्हणून त्याच्या नावाची ओळख आहे. जॉन विक्लिफ हे पहिले असे व्यक्ती आहेत की ज्यांनी बायबलचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये केलं. त्यावेळेस जे बायबल होतं ते लॅटिन भाषेमध्ये होतं आणि ते सर्वसामान्यांना वाचण्यासाठी त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये उपलब्ध नव्हतं आणि ते वाचण्याची परवानगी सुद्धा सर्वसामान्य लोकांना नव्हती. आणि त्या काळामध्ये जॉन विक्लिफ हा जो होता त्याने बायबलचं ट्रान्सलेशन लॅटिन भाषेमधून इंग्लिशमध्ये नवीन कराराचं भाषांतर त्याने केलं. जॉन विक्लिफने जे शिक्षण दिले त्याच्यामध्ये प्रमुख गोष्ट ही होती, तो म्हणाला की पोप नाही तर ख्रिस्त स्वतः, प्रभू येशू ख्रिस्त हा मंडळीचा प्रमुख आहे. मंडळीचा पाया हा ख्रिस्त आहे आणि मंडळीचा मस्तक आणि प्रमुख देखील प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि शास्त्र आपल्याला वचनातून तसं शिकवतं. याचं शिक्षण जॉन विक्लिफ याने प्रामुख्याने दिलं. जॉन विक्लिफने हे देखील सांगितलं, जर मंडळीमध्ये भ्रष्टाचार असेल तर त्याच्यामध्ये सरकारला हस्तक्षेप करण्याची मुभा आहे. जर मंडळीमध्ये सर्व प्रकारचे आर्थिक गैरव्यवहार आहे, गुन्हेगारी आहे, तर अशा वेळेस फक्त मंडळी सत्ता चालवेल असं नाही किंवा मंडळीच्याच न्यायाने ते सर्व काही मुद्दे सॉल्व्ह होतील असं नाही, तर त्यावेळेस सरकारला देखील अधिकार आहे की मंडळीच्या या सर्व भ्रष्ट कामकाजामध्ये सरकारने हस्तक्षेप करावा आणि तो जो विषय आहे तो सोडवावा. आणि मंडळीचं कार्य जे आहे, मंडळीचं जे व्यवस्थापन आहे ते पवित्र शास्त्रातील जे नव्या करारातली पहिली मंडळी आहे आणि देवाच्या लोकांनी दिलेले जे नियम आहेत त्या नियमानुसारच देवाची मंडळी चालावी, हे जॉन विक्लिफ यांनी सांगितलं. जॉन विक्लिफने अजून एक महत्त्वाच्या गोष्टीचा त्यांनी विरोध केला, ज्याला जे रोमन कॅथलिक लोक जे आहेत ते ट्रान्ससब्स्टॅन्शिएशन या तत्वावरती ते लोक विश्वास ठेवणारे लोक होते. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की ज्यावेळेस विश्वासणारा प्रभुभोजन घेतो त्या प्रभुभोजनावरती ज्यावेळेस याजक प्रिस्टहूड ते लोक प्रार्थना करतात त्यावेळेस त्या प्रभुभोजनाचं रूपांतर प्रत्यक्षात
प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि ते जे द्राक्षारस आहे त्याचं रक्त हे प्रत्यक्षामध्ये बनतं, असं त्यांची शिकवण होती. आणि जॉन विक्लिफने देवाच्या वचनातून या गोष्टीचा विरोध केला आणि तशा प्रकारचं शिक्षण दिलं. त्याच्या विरोधी त्याने आवाज उठवला आणि त्याने सांगितलं की सर्व जे विश्वासणारे आहेत त्या प्रत्येकाच्या हातामध्ये पवित्र शास्त्र असणं गरजेचं आहे. कारण ते आपला प्रकाश आहे, ते आपलं मेन स्टँडर्ड आहे की ज्याच्यातून आपण ख्रिस्ती जीवन आणि ख्रिस्ती जीवनाचा जो विश्वास आहे त्याला अनुसरतो. आणि जॉन विक्लिफ यांनी सांगितले की जे प्रत्येक विश्वासणारा जो आहे त्याच्या हातात पवित्र शास्त्र असणं गरजेचं आहे. आणि त्याच्या प्रमुख शिक्षणामध्ये आणखी एक गोष्ट ही होती, तो म्हणाला की जे देवाची जी कृपा आहे ती देवाची कृपा हाच केवळ तारणाचा आधार आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती जो आहे तो स्वतंत्र आहे. त्याला आता विधी जे आहेत किंवा जे दान धर्म करणं आहे, सुंत आहे आणि बाप्तिस्मा घेणे आहे, या सगळ्या विधींद्वारे त्याला तारण मिळत नाही. तर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जी आपल्याला मिळालेली कृपा आहे त्या कृपेद्वारेच केवळ तारण व्यक्तीला मिळते. आणि जॉन विक्लिफ जो आहे त्याचा त्या रोमन कॅथलिक शासनाने, रोमन कॅथलिक धर्माच्या पुढाऱ्यांनी खूप विरोध केला आणि त्याला त्यांनी बंडखोर आणि तो खोटं शिक्षण देणारा आहे असं जाहीर केलं आणि कडाडून त्याचा विरोध झाला. त्याने एवढ्या विरोधात असताना देखील त्याने देवाचं जे सत्यवचन आहे त्याचा प्रचार आणि शिक्षण देणं थांबवलं नाही. कालांतराने जॉन विक्लिफ जे आहेत ते मरण पावले आजाराने. परंतु एवढा सगळा विरोध असताना आणि ह्या व्यक्तीने काही लोकांना हे शिक्षण दिलेलं होतं, ते शिक्षण काही थांबले नाही. जॉन विक्लिफ यांचं जे दिलेलं शिक्षण आहे त्याचा परिणाम त्या शहरामध्ये आणि आजूबाजूच्या देखील काही भागांमध्ये त्याचा परिणाम होऊ लागला आणि काही लोक जे आहेत ते सत्यवचनाला योग्य प्रतिसाद देऊ लागले. आणि त्यापैकी एक आणखी व्यक्ती होता ज्याला जॉन विक्लिफ यांचे विचार जे शास्त्रावर आधारित आहे त्याला शास्त्राप्रमाणे बरोबर आहेत हे पटलं. तो व्यक्ती होता जॉन हस दुसरा व्यक्ती. आणि जॉन हस जो आहे तो बोहेमिया या ठिकाणी तो होता. आणि त्याला देखील या रोमन कॅथलिक मंडळीने तो पाखंडी आहे म्हणून घोषित केलं. कारण त्याने जॉन विक्लिफ यांचं जे शिक्षण आहे ते जसंच्या तसं त्याने त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि शास्त्राप्रमाणे ते योग्य आहे हे पडताळून त्याने पाहिलं. आणि त्याने देखील जे त्यावेळेसचे शासक पोप लोक होते आणि जे बिशप होते जे वचनाप्रमाणे देवाचं शिक्षण देत नव्हते, मंडळीवरती अधिकार गाजत होते, त्यांचा कडाडून त्यांनी विरोध केला. आणि जे पाखंडी शिक्षण आहे, खोटं शिक्षण आहे, त्याला सडेतोड उत्तर जॉन हस यांनी दिलं. आणि जॉन हस जो आहे तो देवाची सेवा करण्यासाठी खरं तर त्याचं शिक्षण झालं होतं. जॉन हस थिओलॉजीचे प्रोफेसर होते. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून ते ग्रॅज्युएट होते. फिलॉसॉफी आणि थिओलॉजी यांचं शिक्षण देणारे ते प्रोफेसर होते. आणि त्यांनी सगळ्या रोमन कॅथलिक चर्चच्या चुकीच्या शिक्षणाला, गैरप्रकाराला विरोध केला. आणि जॉन हस जे आहेत त्यांचा इतका विरोध झाला की त्यांना फसवून, खरं तर त्यांची जी धर्मसभा होती रोमन कॅथलिक लोकांची, त्या धर्मसभेमध्ये त्यांना आमंत्रित केलं आणि तुमची फक्त चौकशी होईल आणि तुम्हाला सोडून देतील असं सांगितलं होतं. आणि जॉन हस हे त्या चौकशीसाठी गेले, परंतु त्या कॅथलिक सर्व धर्मपुढाऱ्यांनी फसवून त्यांना तुरुंगात टाकलं आणि 8 महिने जवळपास ते तुरुंगामध्ये होते. कारण देवाचं वचन, जे सत्य त्यांनी जे शिकले होते त्याचा प्रचार करणारे ते होते. आणि तुरुंगात असताना त्यांचा अनेक वेळा छळ करण्यात आला, त्यांना ताकीद दिली आणि त्यांना सांगितलं होतं तुम्ही या विश्वासाचा नकार करा, जर तुम्ही नकार कराल तर तुम्हाला सुटकेची आशा आहे. परंतु जॉन हस जे आहे ते देवाच्या वचनाने एवढे खात्रीशीररित्या पूर्णपणे त्यांचं परिवर्तन झालं होतं
आणि त्यांचा पूर्ण विश्वास होता की जे काय मी विश्वास ठेवला आहे तो शास्त्राप्रमाणे आहे. आणि त्यामुळे त्यांनी या सुवार्तेचा नाकार केला नाही, या शिक्षणाचा नाकार केला नाही. आणि त्यांनी काय केलं, तर ते म्हणाले मी कुणाची माफी सुद्धा मागणार नाही. आणि असं असताना मग त्या सर्व धर्मपुढाऱ्यांनी त्याला जाळण्याचा निर्णय घेतला, त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. आणि एके दिवशी त्यांनी सगळ्यांनी मिळून जे आहे जॉन हस यांना त्या शहराच्या वेशी बाहेर नेऊन एका मोठ्या खांबाला त्यांना बांधलं, ओल्या दोरीने त्यांना बांधलं त्या खांबावरती आणि त्यांना जाळण्यात आलं, जिवंत जाळण्यात आलं. आणि जॉन हस यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांचं अतिशय महत्वाचं असं वाक्य त्यांनी सांगितलं. आणि ते म्हटले की तुम्ही जर हंसाला मारत आहात, स्वतःला ते हंस म्हटले, मी एक छोटा हंस आहे, तुम्ही आज मला मारत आहात, परंतु काही काळामध्ये राजहंस येईल, राजहंस म्हणजे मोठा राजहंस येईल आणि तो पुढे परिवर्तन करेल. आणि तसंच झालं. काही वर्षानंतर 1500 च्या काळामध्ये 15व्या शतकामध्ये मार्टिन लुथर जे आहेत, त्यांनी या सर्व चुकीच्या प्रथेविरुद्ध आवाज उठवला. आणखी एक त्यांच्याविषयी असं म्हटलं जातं की त्यांना जेव्हा जाळत होते, त्या जाळायच्या अगोदर त्यांच्या डोक्यावर त्या रोमन कॅथलिक पंथाच्या सर्व अधिकाऱ्यांनी द हेरेटिक अशा प्रकारचं एक पाटी त्यांच्या डोक्यावर लावण्यात आली होती. द हेरेटिक म्हणजे हा पाखंडी आहे असं त्यांना घोषित केलं. आणि त्यांनी त्या सर्व धर्मसभेच्या निर्णयामध्ये त्याला जाहीर केलं आणि त्याचा कडाडून विरोध करून त्याला जाळून टाकण्यात आलं. आणि 1415 साली जॉन हस यांचा मृत्यू झाला. परंतु जसं त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही हंसाला माराल, परंतु काही काळामध्ये राजहंस येईल. आणि जरी मला जाळलं तरी अनेक लोक सुवार्तेच्या सत्यासाठी जागृत होतील. आणि मग त्याच्यानंतर सुद्धा जे त्याचे अनुयायी होते, ज्यांनी या सुवार्तेविषयी विश्वास धरला होता, त्यांचा देखील छळ झाला, त्यांचा देखील पाठलाग करण्यात आला, अनेकांना जाळण्यात आलं. तरी पण ही रिफॉर्मेशनची जी चळवळ आहे, सत्याचं खंडन करण्याची, सत्याला समर्थन करण्याची जी चळवळ आहे ती सुरूच राहिली. आणि इतर ठिकाणी देखील ख्रिस्ती लोक उभे राहत होते. आणि अनेक ठिकाणी देवाचं वचन जे आहे ते पसरलं गेलं. आणि जे रिफॉर्मेशन 200 वर्षापूर्वी आलं, त्याचा पाया जणू काही त्या दोघांच्या कार्याद्वारे, त्या दोघांच्या शिक्षणाद्वारे तयार होत गेला. आणि अशा प्रकारे देवाने जे आहे या दोन सेवकांचा उपयोग करून देवाची जी सत्य सुवार्ता आहे त्याचा पाया रचला. त्याचा पाया किंवा त्याची पार्श्वभूमी जी आहे या दोघांच्या जीवनाच्या कार्याद्वारे देवाने केली. आणि मग रिफॉर्मेशन करता या दोन व्यक्ती महत्वाच्या होत्या. त्यानंतर मार्टिन लुथर होते. आणि त्याचसोबत इतर सुद्धा ज्या घडामोडी त्या काळामध्ये घडल्या, त्या काळामध्ये 14व्या 15व्या शतकामध्ये त्या महत्वाच्या होत्या. आणि त्याच्याद्वारे रिफॉर्मेशन आणि धर्मसुधारणुकीची चळवळ त्याची सुरुवात झाली. आणि इतर घडामोडी काय होत्या, तर त्या आर्थिक घटक होते काही. रोमन कॅथलिक मंडळी जी आहे ती राज्य शासनामध्ये सुद्धा त्यांची सत्ता चालवण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यांच्यामध्ये शासन आणि रोमन कॅथलिक जे धर्मपुढारी यांच्यामध्ये पैशावरून वाद होऊ लागले. रोमन कॅथलिक मंडळीला पूर्ण देशामध्येच राज्य करायचं होतं. राजे, आधिपत्य आणि सामान्य जनतेवर त्यांनी इतका कर लादला होता की जे सामान्य लोक होते त्यांचे जगण्याची सुद्धा समस्या होत होती. आणि जे त्या काळचे श्रीमंत लोक होते ते श्रीमंत होत चालले होते, परंतु जे गरीब होते ते कर भरू शकत नव्हते आणि त्यांची जगण्यासाठी सुद्धा समस्या होत होते. रोमन कॅथलिक मंडळी आणखी एक गोष्ट करत होती, त्या गरिबांवरती ते लादत होते आणि सर्वसामान्य विश्वासणाऱ्यांवरती लादत होती. ती गोष्ट होती माफीपत्रांची विक्री ते करायचे. जर तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा पाहिजे असेल पुढच्या 1 महिन्याकरता, तर पैसे देऊन तुम्ही ते माफीपत्र, देवाने तुमच्या पापांची क्षमा केली, त्या बिशपकडून किंवा त्या प्रिस्टकडून तुम्ही ते माफीपत्र विकत घ्यायचं.
अशा प्रकारचं शिक्षण त्यांचं होतं. आणि त्यामध्ये जे सामान्य लोक होते त्यांची सर्व प्रकारची पिळवणूक आणि खोट्या शिक्षणाद्वारे त्यांचे शोषण त्या काळामध्ये होत होतं. तर त्यावेळेसची जी आर्थिक बाब होती त्याच्यामुळे सुद्धा या धर्मसुधारणेला थोडक्यात जणू काही हे सपोर्टिंग घटना बाजूला घडत होत्या. आर्थिक घडामोडी झाल्या, सांस्कृतिक घटक देखील होते. त्यावेळेस असले जे लॅटिन भाषिक देश होते त्या ठिकाणी त्या ठिकाणी असणारे जे विश्वासणारे किंवा कॅथलिक लोक होते, अ, ते जे आहेत ते इतके पिळवणुकीमध्ये गेले होते किंवा एवढं त्यांचं आर्थिक पिळवणूक झाली होती की त्यांची कसल्याही प्रकारची प्रगती होत नव्हती. परंतु ज्या ठिकाणी लॅटिन साम्राज्य नव्हतं त्या ठिकाणचे सर्वसामान्य लोक जे आहे ते बऱ्यापैकी जीवन जगत होते. आणि ती देखील एक बाब रेफॉर्मेशनसाठी कारणीभूत ठरली. त्यानंतर त्यावेळेस बौद्धिक पुनर्जागरणचा काळ म्हटला जातो. त्यावेळेस आर्ट आणि लिटरेचर आणि छपाईचं जे काम आहे त्या काळामध्ये त्याचा शोध लागला गेला आणि त्यामुळं विकास होऊ लागला. लोकांपर्यंत शिक्षण जाऊ लागलं, लोकांपर्यंत पुस्तकं जाऊ लागली आणि त्याच्यामध्ये पवित्र शास्त्राचं सुद्धा जे काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या लोकांपर्यंत जाऊ लागल्या आणि वचनामुळे लोक जे आहेत ते जागृत होऊ लागले आणि फसवणुकीपासून ते सावध होऊ लागले. नंतर धार्मिक गोष्टी होत्या. धार्मिक गोष्टीमध्ये हे जे बिशप होते, हे जे धर्मपुढारी होते, त्यांच्या इतक्या अनैतिक गोष्टी वाढल्या होत्या की त्या सुद्धा सर्वसामान्यांपर्यंत त्या पोहोचू लागल्या, त्या दिसू लागल्या. आणि असं त्यावेळेसचे जे पोप होते आणि त्यावेळेसच्या नन्स ज्या होत्या त्या लोकांमध्ये जे असणारे अनैतिक संबंध होते त्या संबंधातून अनेक लेकरं जन्माला येत होती आणि अनेक लेकरं अशी होती की जे त्यांना नको असायचे ते त्यांचं अबॉर्शन करून चर्चच्याच आवारामध्ये त्यांनी एक वेगळं त्यांच्यासाठी दफनभूमी तयार केली होती आणि त्या ठिकाणी त्या लेकरांना ते पुरत असायचे. आणि त्यांचा दुष्टपणा, त्यांच्या अनैतिक गोष्टी ह्या देखील एक या रिफॉर्मेशनच्या येणाऱ्या काळासाठी त्या कारणीभूत ठरल्या. त्यानंतर सायमनी म्हणजे मंडळीचे जे अधिकारपद आहेत, जे ज्याच्यामध्ये मंडळीचं पुढारीपण करण्याच्या काही जे ऑफिशियल पदं आहेत त्याच्यावरती जाण्यासाठी जे पोप लोक होते आणि ते जे धर्मपुढारी होते ते पैसे देऊन जे आहेत ते अधिकार विकत असायचे आणि ज्याच्याकडे जास्त पैसा त्याला मंडळीचं पुढारीपण मिळत असे. आणि त्याच्याद्वारे देखील सर्वसामान्य लोकांना हे हळूहळू दिसून आलं की हे सर्व खोटेपणा जे देवाच्या वचनाला धरून नाही, जे पवित्र शास्त्राच्या मंडळीच्या नमुन्यानुसार नाही, ते लोकांपर्यंत दिसून आलं. आणि त्याच्यामुळे जे आहे तो जणू काही रिफॉर्मेशनसाठी या सर्व ज्या घटना आहे आणि हे जे व्यक्ती आहेत त्यांनी जे केलेलं कार्य आहे, त्यांचं जे जीवन आहे, या सर्वांचा उपयोग येणाऱ्या रिफॉर्मेशनसाठी देवाने करून घेतला. आणि आपण इतिहास यासाठी पाहत आहोत की इतिहासामधून आपल्याला कळतं की देवाने जी निवडलेली मंडळी आहेत त्याची शुद्धता राखण्यासाठी, मंडळीचं अस्तित्व जे आहे ते या जगामध्ये ठेवण्यासाठी देवाने या सर्व घटना, ही सर्व व्यक्ती जे आहेत त्यांचा उपयोग करून इतिहासाची जणू काही देवाने रचना केली, इतिहासाला घडवलं आणि त्याच्याद्वारे तुमच्या माझ्यापर्यंत आता जे आहे ते रिफॉर्म थिओलॉजीचं किंवा सुधारणूक झालेलं जे आहे खरं शिक्षण जे आहे तुमच्या आणि माझ्यापर्यंत ते पोहोचलं. आणि ही आहे रिफॉर्मेशनची पार्श्वभूमी. देवाने या दोन व्यक्तींचा उपयोग करून ज्या खोट्या शिक्षण आहे, खोट्या चालीरीती आहे त्यांचा उपयोग करून देवाने या मंडळीचं जतन केलं आणि देव या मंडळीचं जतन आज देखील करत आहे. आणि प्रभू करो या इतिहासाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद मिळो. यावेळेस आपण एक गीत ऐकणार आहोत. मी पास्टर मंगेश आणि सुकन्या सिस्टर यांना विनंती करतो ते गीत आपण गावं आणि त्यानंतर मग मेन सेशन जे आहे त्याच्याकडे आपण जाणार आहोत. जे आहे या ठिकाणी या गीतामध्ये द एन्शियंट पोप पहिल्या गीतामध्ये म्हटलेलं आहे की
एन्शंट फो म्हणजे पुरातन शत्रू जो आहे सैतान आहे, आणि त्या सैतानाच्या सामर्थ्या आणि अधिपत्याखालीच रोमन कॅथलिक मंडळी कार्य करत आहे. दुसरं जे स्टँजा आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आपण आपल्या स्वतःच्या शक्तीवर हे रिफॉर्मेशन आणू शकत नाही. आत्मविश्वास स्वतःवर ठेवून ख्रिस्त हा शब्दाचा प्रभू आहे, तो सार्वकालिक आहे आणि तोच हे युद्ध जिंकेल, दुसऱ्या स्टँजामध्ये म्हटलेलं आहे. आणि शेवटचं जे स्टँजा आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की हे लोक आपलं शरीर जाळतील किंवा आपल्याला मारतील, आपलं शरीर जे आहे ठार करतील, पण देवाचं सत्य जे आहे ते सार्वकालिक आहे आणि त्याचं राज्य सार्वकालिक आहे, असं या गीताचं अर्थ आहे. आणि त्या काळामध्ये नक्कीच या गीताद्वारे अनेक लोकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन प्राप्त झाला असेल, कारण की हजारो लोकांना त्या लोकांनी रोमच्या मंडळीने खांबाला टांगून जाळून मारलं. आणि अशा परिस्थितीमध्ये विचार करा की ख्रिस्ती जे आहे विश्वासणारे त्यांनी कसं जीवन जगलं असेल. प्रभूच्या नावाला आपण धन्यवाद. थँक्यू पास्टर. यावेळेस आपण आपल्या मेन सेशनकडे जाणार आहोत आणि त्या अगोदर मी ब्रदर इमॅन्युअल यांना विनंती करतो ते प्रार्थना आपल्यासाठी करतील आणि त्यानंतर मेन सेशनमध्ये आपण जाऊया. थोर प्रभू, आम्ही तुझा आभार मानतो, या क्षणासाठी तुझी उपकारस्तुती करतो. हे माझ्या प्रभू, माझ्या परमेश्वरा, तूच पात्र खरा आहे, तूच पात्र सत्य आहेस. तुझ्या अगाध अशा करुणेने तुझ्या लोकांना चालवतोस. हो परमेश्वरा, गेले 507 वर्षापूर्वी तुझ्या सेवकांच्या द्वारे प्रभू जे रिफॉर्मेशन तू घडवून आणलंस, हे माझ्या प्रभू माझ्या परमेश्वरा, तुझ्या सेवकांनी तुझ्या वचनाच्या प्रेरणेने तुझ्या आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली देवापा ज्या काही घटना, ज्या काही उठाव, प्रोटेस्ट देवापा जो केला त्याचा सहकारी तू झालास. तू त्यांना चालवलंस, त्यांना शक्ती पुरवलीस, प्रत्येक बाबतीमध्ये त्यांचं सांत्वन तू झालास. तुझा आभार मानतो. आणि परमेश्वरा, ज्या अंधकारातून तुझी मंडळी जात होती त्या अंधकारातून तुझ्या मंडळीला तू तुझे स्वार्थीच्या प्रकाशात पुन्हा घेऊन आलास, म्हणून तुझे आभार मानतो. हे माझ्या प्रभू माझ्या परमेश्वरा, आज या दिवसाला 507 वर्ष पूर्ण होत असताना आम्ही पुन्हा एकदा देवापा त्या दिवसाचं स्मरण करत आहोत. आणि प्रभू तुझ्या गौरवी त्या सुवार्तेला देवापा पुन्हा एकदा देवापा आम्ही धन्यवाद देतो की त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हासाठी जे कार्य केलेलं आहे, जो प्रकाश आम्हासाठी दिलेला आहे, त्या प्रकाशाची उजाळणी आम्ही करत आहोत. प्रभू आमचं सहाय्य करत आहोत. इथून पुढच्या संपूर्ण शिक्षणामध्ये प्रभू आमचं सहाय्य करत आहोत. जे काही 516 जे काही देवापा त्याच्याद्वारे जे काही शिक्षण येणार आहे प्रभू ते आम्हासाठी आणि इथे बसलेल्या प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कर आमच्या ध्यानीमध्ये ते रुजू देवापा. आमच्या अंतःकरणाच्या मनन पोषण करण्याकरता देवा कृपा पुरव. सर्व काही तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने होते प्रभू. आणि परमेश्वरा केवळ तुझा गौरव होते, तुझा मान सन्मान वाढू दे देवापा. आणि इथून पुढच्या जीवनामध्ये देवापा ज्या रिफॉर्मेशनची, ज्या पाखंडी मतविरुद्ध देवापा, शिक्षणाविरुद्ध देवापा, ज्या गोष्टींची, ज्या चळवळीची सुधारण्याची गरज आहे परमेश्वरा, तुझ्या कृपेने आणि तुझ्या लोकांच्या सेवकांच्या द्वारे तुझं सत्य शिक्षण पुन्हा मंडळीत घेऊन ये, ही दयाची कृपेची याचना करतो. तुझा संपूर्ण समय आणि देवापा येणारे प्रचारक त्यांना तुझे हाती देतो. तुझ्या कृपेने त्यांना तू चालव आणि प्रभू तुझा गौरव करून घे. मान महिमा गौरव तुला दे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. Amen. Amen. Thank you very much, Brother Amit, Brother Emmanuel, and each one who is gathered here. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना ह्या 507व्या प्रोटेस्टंट धर्मसुधारणा दिवस किंवा रिफॉर्मेशन डेच्या शुभेच्छा मी देऊ इच्छितो. आणि आजचं जे आपलं सत्र आहे ते आपण रोमकरास पत्र अध्याय 1 आणि वचन 16 आणि 17 हे वाचून आपण करणार आहोत. कारण मला ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, प्रथम यहूद्याला मग हेलन्याला, तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. कारण तिच्यात देवाचे नीतिमत्व विश्वासासाठी प्रकट झाले आहे. नीतिमान विश्वासाने जगेल या शास्त्रलेखाप्रमाणे हे आहे. आणि खास करून हा शास्त्र भाग आपण यासाठी वाचलेला आहे कारण की जे रिफॉर्मेशन आलं त्या रिफॉर्मेशन
ची सुरुवात किंवा धर्म सुधारणेची सुरुवात ह्या शास्त्र भागामधून सुरू झालेली आहे. ज्या वेळेस देवाचे सेवक त्यांनी हा पर्टिक्युलर हे जे वचन आहे त्याच्याकडे त्यांचं लक्ष गेलं, त्यामुळं त्यांना सत्य कळालं आणि त्यांनी ह्या सर्व ज्या असत्य प्रथा आहेत आणि चालीरीती आहेत, असत्य चालीरीती आणि वाईट सिद्धांत, त्याच्या विरुद्ध ते उभे राहिले. प्रोटेस्टंट रेफॉर्मेशन किंवा धर्मसुधारणा काय आहे? बऱ्याच लोकांना दुःखाची बाब आहे की आजच्या पिढीमध्ये बऱ्याच लोकांना ठाऊक नाही की नेमकं आपण आलो कुठून. कारण की आपण सर्वजण जे आहे एका विचित्र अशा प्रभावाखाली कुठे ना कुठे असतो आणि त्यामुळं हे सत्य जे आहे नेहमी दाबून ठेवण्यात येतात आणि याच्यासाठी विधर्मी जबाबदार नाही, तर याच्यासाठी ख्रिस्ती जबाबदार आहेत आणि याच्यासाठी पुलपिट जबाबदार आहे, कारण की पुलपिटवरून हे सत्य शिकवले जात नाही. कारण की आजकालची जी फॅड किंवा जी फॅशन आहे ती म्हणजे मैदानावर जा, काही वेळ तुम्ही 2-3 तास कंबर हलवा आणि काहीतरी प्राप्त करून घ्या आणि घरी तुम्ही चालले जा आणि मौज मस्ती, शिट्ट्या आणि धिंगाणा अशा परिस्थितीमध्ये जे आहे ख्रिस्ती जगत आहेत. आणि त्यामुळं जे बिशप आहेत, जे पास्टर आहेत, जे सेवक आहेत, ते पण इतिहासापासून तुटलेले आहेत आणि शास्त्रापासून तुटलेले आहेत. आणि त्यामुळं ज्या मंडळ्या आहेत, प्रचंड मोठ्या मंडळ्या आहेत, पण हे सत्य आणि शिक्षण लोकांपर्यंत पोहोचवल्या जात नाही. काही लोकांना अत्यंत त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये हे सत्य कळत आहे. म्हणजे 50 किंवा 60 किंवा 70 वर्षाचे झाल्यानंतर हे सत्य त्यांच्या कानावर पडले. पण देवाच्या नावाला धन्यवाद असो की हे सत्य जे आहेत देव त्याच्या कृपेने आणि त्याच्या सेवकांद्वारे लोकांपर्यंत घेऊन जात आहे. आणि याचं सर्व श्रेय आपल्या प्रभूलाच आपण देतो, कारण की तोच त्याचं सत्य जे आहे प्रत्येक पिढीमध्ये ठेवतो. हे आपल्याला इतिहासामधून आणि पवित्र शास्त्रामधून शिकावयास मिळतं. प्रोटेस्टंट धर्म सुधारणा किंवा रेफॉर्मेशन म्हणजे काय, जर आपण याचा विचार केला तर मंडळी पवित्र शास्त्राच्या शिकवणीकडे ख्रिस्त जो मंडळीचा मस्तक आणि मंडळीचा कोनशिला याच्याकडे परत येणे. याला आपण जास्त कॉम्प्लिकेटेड करू नये किंवा याला असं काहीतरी आपण पाहू नये की अरे हे ख्रिस्ती लोकांचं आहे का, हे आपल्यासाठी आहे का. तर अगदी सोप्या भाषेमध्ये रेफॉर्मेशन म्हणजे काय, तर शास्त्र वचनांद्वारे देवाकडे वापस येणे. गोइंग बॅक टू द बायबल, गोइंग बॅक टू द गॉस्पल अँड क्राइस्ट. वचनाकडे वापस येणे, पवित्र शास्त्राच्या शिकवणीकडे वळणे आणि ख्रिस्त हा मंडळीचा मस्तक आहे आणि कोनशिला आहे ह्या सत्याकडे वळणे. आणि रोमन कॅथलिक चर्चच्या आणि अशा सर्व गैरशास्त्रीय शिकवणी, विधी आणि प्रथा यांना विरोध करणे. खऱ्या विश्वासणाऱ्यांनी विरोध केला म्हणून त्यांना प्रोटेस्टंट म्हटले गेले. आणि आज जर तुम्ही त्या प्रचंड ज्या सभा होतात त्या ठिकाणी तुम्ही गेले आणि त्या ठिकाणी जर विचारलं लोकांना की आपण प्रोटेस्टंट आहोत का, तर त्याच्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना हा शब्द माहीत नसेल की आपण प्रोटेस्टंट आहोत. काही लोकांना कदाचित माहीत असेल की आपण प्रोटेस्टंट आहोत, पण प्रोटेस्टंट का बरं आहोत आणि त्या शब्दाचा अर्थ काय आहे, कारण की विरोध करत ह्या सर्व अनुचित प्रथा आणि गैरशास्त्रीय प्रथांना, शिकवणीला देवाच्या लोकांनी विरोध केला. म्हणजे काय केलं, प्रोटेस्ट केला. आणि त्यामुळे प्रोटेस्टंट, त्या लोकांना प्रोटेस्टंट म्हणण्यात आलं. आणि आपण प्रोटेस्टंट आहोत याचा अर्थ आपण सुद्धा, हे आपलं कर्तव्य आहे की सत्य शिक्षण जाणून घ्यावं आणि
ज्या सर्व अनुचित प्रथा आहेत, विधी आहेत आणि ज्या सर्व सर्व जे गैरशास्त्रीय शिक्षण आहे त्याला प्रोटेस्टंट लोक नेहमी विरोध करतात. प्रोटेस्टंट कॅनॉट बी न्यूट्रल. आपण जे आहे न्यूट्रल जीवन जगू शकत नाही, कारण की आपल्याला प्रोटेस्टंट वारसा भेटलेला आहे, लिगसी आपल्याला भेटलेली आहे, आणि म्हणून आपण न्यूट्रल जीवन जगू शकत नाही की चलता है होता है मेरी जिम्मेदारी नहीं है मैं नहीं करूंगा. जर हे सत्य आपण दाबून ठेवले तर येणाऱ्या पिढीपर्यंत नुसतं विटाळलेली आणि अशुद्ध सुवार्ता पोहोचेल आणि त्याच्यासाठी आपण स्वतः जबाबदार राहू. धर्म सुधारणेबद्दल बंधू अमित यांनी पार्श्वभूमी मांडलेली आहे. मार्टिन लुथर जे आहेत त्यांना मॅजिस्ट्रियल रिफॉर्मर म्हणतात. धर्म सुधारणेचा जो प्रभाव आहे तो प्रभाव आर्थिक बाबींवर पडला, आपण बंधूंकडून शिकलो. त्याच प्रकारे धर्म सुधारणेचा प्रभाव सामाजिक बाबींवर पडला, शैक्षणिक बाबींवर पडला, पण ह्याहून अधिक जो आहे आत्मिक आणि धार्मिक गोष्टींवर धर्म सुधारणेचा प्रभाव पडला. मंडळीमध्ये पवित्र शास्त्र आधारित संदेश देऊ लागलेत लोक धर्म सुधारणेनंतर, कारण की तोपर्यंत फक्त एकच व्यक्ती जो आहे म्हणजे पोप, रोमचा पोप जे काही शिकवेल त्याच्या मनात येईल ते शास्त्रामधून, किंवा त्याला रात्री काहीतरी सुचलं आणि काहीतरी तो बोलला म्हणजे ते पण काय झालं, देवाचं वचन झालं. अशा प्रकारे इथपर्यंत सुरू होतं. आणि धर्म सुधारणेमुळे, रिफॉर्मेशनमुळे बायबल बेस्ड शिक्षण जे आहे ते मंडळीमध्ये सुरू झालं. उपदेश देणे, उलगडात्मक उपदेश देणे सुरू झालं. त्याच्यानंतर मंडळीमध्ये सत्याची पुनर्स्थापना झाली. प्रियांनो, सुवार्तेची पुनर्स्थापना झाली. मंडळीमध्ये ख्रिस्तच एकमात्र मध्यस्थ आहे आणि या सत्याची सुद्धा पुनर्स्थापना झाली, कारण की जे रोमन कॅथलिक चर्च आहे ते म्हणायचं की स्वर्गात देव आणि पृथ्वीवर पोप, इन हेवन गॉड अँड ऑन दी अर्थ पोप. आणि ते म्हणायचे की केवळ ख्रिस्तच मंडळीचं मस्तक नाही, पोप सुद्धा मंडळीचं मस्तक आहे. इट इज नॉट ओनली Christ is the head of the church, but the Pope is also the head of the church. आणि जॉन मॅकॅथर म्हणतात, you are not the head, you are the headache. We praise God for such faithful people. आणि त्यानंतर प्रियांनो, बायबल जे आहे ते ख्रिस्ती लोकांच्या जीवनाच्या किंवा ख्रिस्ती लोकांच्या केंद्रस्थानी झालं, मंडळीच्या केंद्रस्थानी झालं, हे आपण शिकतो. यामुळे जीवन बदलू लागले. जे जीवन अंधकारामध्ये होते, बायबलचं शिक्षण मंडळांमध्ये आल्यामुळे लोकांचे परिवर्तन झाले, जीवन बदलू लागले. सर्वसामान्य लोकांच्या भाषेमध्ये बायबलचा अनुवाद झाला. इथपर्यंत बायबलचा अनुवाद करणाऱ्या लोकांना रोमन कॅथलिक मंडळीने जाळून मारले, हजारो लोकांना, थाउजंड्स ऑफ पीपल. त्याच्यामधले एक म्हणजे जॉन वेक्लिफ बद्दल बंधू अमित यांनी सांगितलं. त्यांचे संबंध काही राजकीय लोकांसोबत असल्यामुळे ते वाचले, फक्त त्यांना पाखंडी म्हणून घोषित केलं. पण पहिलं इंग्लिश बायबल 1382 मध्ये, 1382 मध्ये जॉन वेक्लिफ यांनी पहिलं इंग्लिश बायबल भाषांतरित केलं, ह्या मंडळीचा विरोध सहन करून. हे आपण ह्या ठिकाणी शिकत आहोत. सर्वसामान्य लोकांच्या भाषेमध्ये बायबल आले, कारण की जवळपास 4थ्या शतकापासून ते धर्म सुधारणेपर्यंत एकाच भाषेमध्ये बायबल होतं. कोणी सांगू शकल? लॅटिन भाषेमध्ये बायबल होतं. जवळपास 1000 वर्ष लॅटिन भाषेमध्ये बायबल होतं. आणि लॅटिन भाषा जी आहे त्या पवित्र शास्त्राचा उलगडा किंवा पवित्र शास्त्राचं शिक्षण फक्त धर्मगुरू देत असत, सर्वसामान्य लोकांपर्यंत बायबल नव्हतं.
त्यानंतर धर्मसुधारणेमुळे शाळा महाविद्यालय आणि विद्यापीठ सुरू झाले. विश्वासणारे सामूहिक रीतीने गाणे गाऊ लागले. त्यांना गाण्याची परवानगी नव्हती. प्रियांनो, कॅन यू इमॅजिन? तुम्ही विचार करू शकता की किती भयानक जीवन होतं. 1000 वर्ष रोमन कॅथलिक मंडळीच्या अंतर्गत लोक गाणे गाऊ शकत नव्हते. त्यानंतर आपण पाहतो की लोकांच्या हातात बायबल आले आणि ते बायबल वाचू लागले. बायबलचा अभ्यास त्यांनी सुरू केला. आणि त्याच काळामध्ये प्रियांनो 5 तत्वे पवित्र शास्त्रामधून विकसित झाले आणि त्या 5 तत्वांना लॅटिन शब्दामध्ये किंवा त्या तत्वांच्या आधी 16 हा लॅटिन शब्द वापरण्यात आला. आणि 16 म्हणजे केवळ. 16 ह्या शब्दाचा अर्थ आहे केवळ. आणि हे 5 तत्व पवित्र शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर त्या रिफॉर्मर्सनी लोकांपर्यंत मांडले. आणि हे 5 तत्व जे आहेत हे अशा प्रकारे आहे. सोला स्क्रिप्टुरा म्हणजे केवळ वचन, सोला ग्राटिया म्हणजे केवळ देवाची कृपा, सोलस ख्रिस्टस म्हणजे केवळ ख्रिस्त, सोला फिडे म्हणजे केवळ विश्वास, सोली डिओ ग्लोरिया म्हणजे केवळ देवाचे गौरव. हे 5 तत्व जे आहेत, देवाचे सेवक म्हणतात की हे 5 तत्व देवाची खरी सुवार्ता आहे. लॅटिन भाषेमधले जे आहेत ते आपण पाहिलेले आणि त्याचे जे अर्थ आहेत ते मराठीमध्ये सुद्धा आपण पाहिले. केवळ वचन, केवळ देवाची कृपा, केवळ ख्रिस्त, केवळ विश्वास आणि केवळ देवाचे गौरव. ह्या सायंकाळच्या वेळेस सर्वात पहिले जे आहे सोला फिडे म्हणजे केवळ विश्वास या तत्वाबद्दल आपण शिकणार आहोत. आणि याला जे रिफॉर्मर्स आहेत ते मटेरियल प्रिन्सिपल म्हणतात. मटेरियल प्रिन्सिपल ऑफ रेफॉर्मेशन म्हणजे मॅटर ऑफ रेफॉर्मेशन. मटेरियल प्रिन्सिपल म्हणजे जणू काही सोला फिडे किंवा केवळ विश्वास सुवार्तेचा गाभा आहे, सुवार्तेचे सार आहे किंवा सुवार्तेचा सारांश आहे. कारण की जे शिक्षण आहे सोला फिडे बद्दल किंवा केवळ विश्वासाबद्दल हे त्या एका फ्रेज मधून विकसित झालं की नीतिमान विश्वासाने जगेल. द जस्ट शॅल लिव्ह बाय फेथ. आणि ते जे पर्टिक्युलर वचन आहे, ते पर्टिक्युलर वाक्य ते सुवार्तेचं हृदय आहे. प्रियांनो, पाप्यांना विश्वासाने तारण प्राप्ती होते हे रिफॉर्मर्स शिकू लागले. आणि ते आपल्याला रोमकरासपत्र अध्याय 1 आणि वचन 17 मध्ये हे विधान आपल्याला आढळतं. नीतिमान विश्वासाने जगेल. मार्टिन लुथर विद्यापीठातून ते लॉ करत होते आणि त्यांना वकील व्हायचं होतं. विद्यापीठातून ते घरी जात असताना एका मोठ्या वादळामध्ये ते सापडले. आणि भीतीमुळे त्या काळाची त्या रोमन कॅथलिक लोकांची जी संत होती, सेंट ॲनला त्यांनी त्या वादळामध्ये प्रार्थना केली. सेंट ॲन, सेव्ह मी, आय विल बिकम मंक. संत ॲन, तू मला वाचव. तू जर मला वाचवले तर मी मठवासी किंवा साधू होईल. अशा रीतीची प्रार्थना केली आणि ते वाचले त्या वादळामध्ये. याचा अर्थ असा नाही की सेंट ॲनने त्यांना वाचवलं. देवाला त्यांच्याकडून ही कामगिरी करून घ्यायची होती. कारण की असे कोणतेच संत जे आहेत मेल्यानंतर वाचू नाही शकत. पुढच्या हप्त्यात ते मठामध्ये ते दाखल झाले. त्याला मोनास्टरी म्हणतात. आणि मग देवाचा शोध ते करू लागले. तारण प्राप्तीची प्रक्रिया जी आहे ती त्यांनी सुरू केली. लक्षात ठेवा, तारण प्राप्तीची प्रक्रिया नाही आहे. देव पाप्याला त्याच्या कृपेने तारतो. ती प्रक्रिया नाही आहे. तर परमेश्वर जो आहे त्याच्या कृपेने पाप्याला तारतो. तर त्यांच्यानुसार तारण प्राप्तीची जी प्रक्रिया आहे त्यांनी सुरू केली. सत्कर्मांनी तारण करणं त्यांनी सुरू केलं. त्यांनी तारणाकरिता उपास सुरू केले. बरेचसे आपल्या मधील लोक सुद्धा ते करतात. त्याच्यानंतर प्रार्थना केल्या, शरीराला ताडना केली,
अंगावर काही न घेता थंडीत किंवा बर्फामध्ये ते झोपले. सुखसोयीचा त्यांनी त्याग केला. त्यांच्या शरीराला त्यांनी फटके मारले. स्वतःच्या शरीराला त्यांनी शिक्षा केली. कशासाठी? की देवाने माझी ही पीडा पाहून देवाने माझ्यावर काय करावं? कृपा करावी आणि मला देवाने धार्मिक ठरावं. माझं हे सर्व जे धार्मिक आचरण आहे, उपास, प्रार्थना, स्वतःला फटके मारून घेणं, ब्लँकेट अंगावर न घेता बर्फामध्ये झोपणं, आपल्या भारतामध्ये पण ह्या सर्व गोष्टी आहे. याला देहदंडन म्हणतात. ॲसेटिसिझम इंग्लिशमध्ये. देहदंडन म्हणजे चप्पल न घालता उन्हामध्ये जे आहे पायी पायी चालणं. आणि बऱ्याचदा जे आहे अशा प्रकारचं तत्व किंवा आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे असताना सुद्धा बऱ्याचदा आपण स्वतःच्या जीवाला, आपल्या शरीराला ताडना देऊन देवाचा जो प्रकाश आहे तो आपल्यावर काय करू इच्छितो? घेऊ इच्छितो. की मी उपास केला तर जणू काही स्वर्गातून देवाचा जो फोकस आहे तो माझ्यावर पडेल. आणि अशा दृष्टिकोनातून जे आहे लोक उपास करतात की त्याचा जो लाईट आहे तो माझ्यावर पडेल आणि त्याचं लक्ष माझ्याकडे येईल आणि तो पटापटा माझ्या काय आहे विनंत्या पूर्ण करेल. आजही प्रोटेस्टंट पंथामध्ये ह्या सर्व ज्या विचारशैली आहेत त्या आलेल्या आहेत, पण लोकांना त्या कळत नाहीत. आणि हे सर्व मार्टिन लुथर कशासाठी करत होते? सर्व काही देवाकडून प्रशंसा प्राप्त करण्यासाठी, की देवाने त्यांची प्रशंसा करावी आणि देवाने त्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि त्यांचं तारण करावं. आणि ह्या सर्व देहदंडनाद्वारे, शरीराला पीडा दिल्याद्वारे देवाने त्यांना धार्मिक ठरावं की हा किती धार्मिक व्यक्ती आहे, स्वतःच्या शरीराला इतकी पीडा देतो आणि घे बाबा आता तू तारण घे, अशी त्यांची इच्छा होती. पण उलट झालं. जसं जसं ते त्या प्रकारचं जीवन जगत होते, त्यांचा जो पापाचा भार आहे किंवा दोष जो आहे तो अधिक तीव्र झाला आणि वाढत गेला. जी शांती होती ते सुद्धा त्यांनी गमावली. देवाच्या जवळ आहे असे त्यांना जाणवले नाही. उलट अशा प्रकारचं जीवन जगून देवापासून अधिक दुरावा झाला याची जाणीव त्यांना झाली. ते म्हणाले, मठामध्ये तपश्चर्या केल्याने जर तारण झाले असते तर सर्वात आधी माझे झाले असते, कारण की इतक्या काटेकोरपणे त्यांनी त्या मठातील जीवन जगले होते. अशा सर्व कर्मांनी परिपूर्ण होणे अशक्य आहे हे त्यांच्या लक्षात येत होतं. देवाच्या क्रोधापासून वाचणे मुश्किलच नाही तर नामुमकिन आहे असं त्यांना वाटू लागले आणि ते देवाचा राग करू लागले की देव नीतिमान आहे आणि मला धार्मिक तो ठरवत नाही, पण माझ्यावर त्याचा राग आहे, माझ्यावर त्याचा क्रोध आहे. यामुळे ते परमेश्वराचा राग करू लागले. 1510 मध्ये ते रोम इथे गेले. आणि रोम इथे का बरं ते लोक जात असत? ज्या प्रकारे लोक तीर्थयात्रेला जातात, आपल्या भारतामध्ये पण जातात आहे ना तीर्थयात्रेला. नुसतं विधर्मीच नाही तर ख्रिस्ती लोक पण तीर्थयात्रेला जातात, पिलग्रिमेज. पण मला सांगू द्या प्रियांनो, ख्रिश्चन्स डू नॉट हॅव अ प्लेस ऑफ पिलग्रिम. ख्रिस्ती लोकांची कोणतीही तीर्थयात्रा किंवा तीर्थस्थान नाही आहे. का बरं? कारण की वेर एव्हर वी आर थ्रू ख्राइस्ट वी मीट गॉड. कारण की ख्रिस्त आपलं मंदिर आहे, ख्रिस्त आपलं नवीन बेथेल आहे. ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी ख्रिस्ताद्वारे आपण आपला समेट कोणाशी होतो? देवाशी होतो. फक्त असेच लोक तीर्थयात्रा करतात ज्यांना असं वाटतं की एका विशिष्ट जागेमध्ये गेल्याने आणि त्या बिल्डिंगमध्ये शिरल्याने देवाचा प्रसाद आमच्यावर येईल. असेच लोक जे आहेत तीर्थयात्रेला जातात. आणि आजही ख्रिस्ती लोक कुठं कन्याकुमारी, कुठे बांद्रा किंवा अशा विविध स्थानामध्ये जाऊन, हरेगाव किंवा असे अनेक ठिकाणं आहेत तिथे जाऊन जे आहे तीर्थयात्रा करून येतात ख्रिस्ती लोक. आणि दिस इज ऑल इव्हल, दिस इज अगेन्स्ट द गॉस्पल अँड ख्राइस्ट, आणि पवित्र शास्त्रा विरोधात आहे.
तर ख्रिस्ती लोकांची कोणतंही तीर्थस्थान नाही हे मला सांगू द्या. इवन जेरुसलेम इज नॉट द पिलग्रिम प्लेस फॉर अस. येरुशलेम सुद्धा नाहीये, कारण की त्या ठिकाणात त्या दुष्ट लोकांनी ख्रिस्ताला पकडून मारले. आणि मला जर चॉईस दिली जेरुसलेम और नेपाळ, आय विल गो टू नेपाळ. 1510 मध्ये रोम शहरात मार्टिन लुथर गेले आणि त्या ठिकाणची जी व्यवस्था होती धार्मिक ठरण्याची किंवा देवाची कृपा त्यांच्यावर येण्यासाठी एक त्यांनी पायरी, त्याला होली स्टेअर्स म्हणतात, जी रोममध्ये त्यांनी लावली होती. होली स्टेअर्स, त्याला स्काला स्कांटा किंवा स्काला सांटा असं म्हणतात. आणि 4थ्या शतकामध्ये असा विचार किंवा अशा प्रकारची धारणा आहे की 4थ्या शतकामध्ये इस्रायलमधून ह्या पायऱ्या ज्या आहे रोममध्ये आणल्या. त्या 28 मार्बलच्या पायऱ्या आहेत आणि ते लोक जे आहे गुडघ्यावर येऊन प्रभूची प्रार्थना म्हणत प्रत्येक पायरी गुडघ्यावर चढतात. 28 पायऱ्या, खूप उंच पायऱ्या आहेत त्या, तुम्ही इंटरनेटवर त्या पाहू शकता. आणि मार्टिन लुथर ज्यावेळेस तीर्थयात्रेकरिता गेले रोम ह्या ठिकाणी, त्यांनी पण तसं केलं आणि ते प्रभूची प्रार्थना म्हणत म्हणत जे आहे पुढे गेले आणि त्यांच्या मनात ते म्हणत होते, कोणाला ठाऊक की असं केल्याने देव आपल्यावर प्रसन्न होईल. त्यांच्या अंतकरणामध्ये जे आहे चुटपुट लागणं सुरू झालेलं होतं. त्यांनी देवाची कृपा प्राप्त करण्याकरिता किंवा नीतिमान ठरण्याकरिता क्षमापत्रे विकत घेतले. आणि ज्या वेळेस रोम ह्या ठिकाणी ते फिरत होते, त्यांच्या लक्षात आलं जर पृथ्वीवर कुठे नरक असेल तर मार्टिन लुथर म्हटले की रोम शहर हेच नरक आहे, जर पृथ्वीवर कुठे नरक असेल तर. आणि ते म्हणाले की जर ख्रिस्त विरोधाला जर खरोखर पाहायचं असेल तर पोपच ख्रिस्त विरोधी आहे, हे सुद्धा ते त्यांच्या जीवनामध्ये म्हणू लागले. काही वर्षांनी मार्टिन लुथर जे आहे विटेनबर्ग विद्यापीठात ते प्राध्यापक झाले. बायबलचे शिक्षण देऊ लागले, स्तोत्रसंहिता, त्याच्यानंतर गलती करास. आणि मार्टिन लुथर म्हणतात की गलती करास माझी बायको आहे. ही लव्ड दॅट बुक व्हेरी मच. ते म्हटले की द एपिसोड ऑफ गलेशियन्स इज माय वाईफ. एवढी प्रीती त्यांनी त्या पुस्तकावर केली. आणि ज्यावेळेस ते अभ्यास करू लागले, त्यांचं लक्ष रोमकरासपत्र अध्याय 1 आणि वचन 17 गेले. त्या ठिकाणी त्यांनी वाचलं की नीतिमान विश्वासाने जगेल, सोला फिडे. ते म्हणतात की जणू काही माझ्यासाठी स्वर्ग उघडला आणि माझा नवीन जन्म झाला. आणि त्यांच्या लक्षात आलं की देव विश्वास ठेवणाऱ्या पाप्याला ख्रिस्ताचे नीतिमत्व देतो. गॉड डिपॉझिट्स द राइचसनेस ऑफ क्राइस्ट टू द सिनर बाय फेथ. हे त्यांच्या लक्षात आलं की विश्वास ख्रिस्तावर ठेवल्याने पापी नीतिमान ठरतात. त्याच्यासाठी ते स्काला सांटा किंवा देहदंडन किंवा इतर गोष्टी करण्याची गरज नाही. आणि त्यांना हे सुद्धा समजलं की विश्वास हे साधन आहे. नीतिमान ठरण्याकरिता विश्वास हे साधन आहे. विश्वास हा पाया नाही आहे प्रियांनो. बऱ्याचदा विश्वासाला आपण काय करतो, पाया करतो. वी मेक फेथ ॲज द ग्राउंड, बट अकॉर्डिंग टू द बायबल फेथ इज द इन्स्ट्रुमेंट. विश्वास हे साधन आहे प्रियांनो, ख्रिस्ताला बिलगण्याचं, ख्रिस्ताकडे येण्याचं. आणि तारणदायी विश्वास देवाकडून देणगी आहे, हे रिफॉर्मर्स शिकू लागले. द सॅल्वेफिक फेथ इज द गिफ्ट ऑफ गॉड. हा विश्वास आपल्यामधून उत्पन्न होत नाही प्रियांनो, कारण की आपण पूर्ण रीतीने भ्रष्ट आहोत. हा विश्वास आपला नाहीये. दिस फेथ इज नॉट आवर्स. दिस फेथ इज द गिफ्ट ऑफ गॉड. आणि जर विश्वास आपल्यामध्ये असता तर आपण बालपणापासूनच ख्रिस्ताच्या वधस्तंभावर विश्वास ठेवला असता. हा तारणदायी विश्वास देवाची देणगी आहे. आणि ह्या विश्वासाद्वारे आपण ज्या वेळेस ख्रिस्तावर भरोसा ठेवतो, देव पाप्याला नीतिमान ठरवितो. आणि ज्या लोकांना देव नीतिमान ठरवितो
त्यांच्यावर देवाचा क्रोध राहत नाही प्रियांनो. दिस इज गुड न्यूज. ही चांगली बातमी आहे. आणि म्हणून याला मटेरियल कॉज म्हटलेलं आहे, मटेरियल प्रिन्सिपल म्हणजे सुवार्तेचा गाभा. ज्या लोकांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, देवाने ख्रिस्ताचं नीतिमत्व त्यांना दिलेलं आहे. आणि आता देवाने जर आपल्याला नीतिमान घोषित केलेला आहे, तर देवाचा किंचितही क्रोध आपल्यावर नाही. दिस इज गुड न्यूज. देव येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या पापी लोकास तारण ही देणगी म्हणून देतो. वी डोंट अर्न द सॅल्वेशन. आपण तारण कमाई करत नाही, तारण आपण मिळवत नाही, तर तारण ही देवाने दिलेली देणगी आहे. बायबल स्पष्ट रीतीने आपल्याला शिकविते. आणि मार्टिन लुथर म्हणाले की हे नीतिमत्व आपल्या स्वतःचे नाहीये, कारण की बायबल स्पष्ट रीतीने शिकवितं की कर्मांनी कोणीही नीतिमान ठरू शकत नाही. त्याचं कारण काय आहे आपल्याला स्पष्ट रीतीने यशाया सांगतो की आमचे सर्व धार्मिक कृत्य कुजलेल्या चिंधीप्रमाणे आहे. यशाया आपल्याला सांगतो की आमचे सर्व धार्मिक कृत्य जे आहे त्याच्यामध्ये भ्रष्टतेचा काय असतो, अंश असतो. किती आम्ही चांगले कृत्य केले तरी त्याच्यामध्ये काय असतो, नेहमी स्वार्थ असतो. किती कष्ट केले आणि किती गुड वर्क्स आपण केले तरी त्याच्यामध्ये काय आहे, सीन आहे, पाप आहे. त्याच्या मागे काय आहे, स्वार्थ असतो, भ्रष्टता असते. भ्रष्टतेने ते मिसळलेले असतात. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या कृत्यांनी परमेश्वर जो आहे तो आपल्याला कधीही स्वीकार करू शकणार नाही. आणि म्हणून हे नीतिमत्व आमच्या स्वतःचे नव्हे. आणि बाय द वे जो शब्द यशायाने वापरलेला आहे, तुमचे धार्मिक कृत्य हे कुजलेल्या चिंधीप्रमाणे आहे, तर तो सॅनिटरी पॅड हा शब्द वापरलेला आहे, जे खास करून लेडीज यूज करतात. आणि त्या कापडाचा कोणत्याच प्रकारचा उपयोग पुन्हा होऊ शकत नाही. आणि पॉल म्हणतो नवीन करारामध्ये की ते शेण आहे, माझे धार्मिक कृत्य शेण आहे, गाईचं किंवा म्हशीचं नाही, तर इट्स डॉग शीट पॉल म्हणतो, त्याचाही कशाचाही उपयोग होत नाही. आणि अशा प्रकारचे शब्द बायबलमध्ये वापरलेले आहे हे दाखवण्यासाठी की मनुष्य स्वतःच्या कर्माने, स्वतःच्या प्रयत्नांनी नीतिमान ठरू शकत नाही. बिकॉज आवर गुड वर्क्स आर डॉग शीट अँड सॅनिटरी पॅड. ते कशाच्याही कामी नाही. हे इब्री भाषेमध्ये वापरलेले शब्द आहे. पण मार्टिन लुथर म्हणाले की हे आमच्या स्वतःचे नाही, तर हे विदेशी आहे. दिस इज फॉरेन रायचसनेस. दिस इज फॉरेन रायचसनेस म्हणजे हे विदेशी नीतिमत्व आहे. आणि हे विदेशी आहे म्हणजे कोणाचं आहे, हे ख्रिस्ताचं आहे. आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने देवाने आपल्याला ते देणगी म्हणून दिलेलं आहे. ही आपली कमाई नाही आहे, इट इज द गिफ्ट ऑफ गॉड. आणि हे जर आपल्याला कळालं तर आपण धार्मिक होण्याकरिता पुन्हा तीर्थयात्रा किंवा इतर कोणत्या ज्या गोष्टी लोक करतात त्या बंधनातून लोक आजाद होतील, स्वतंत्र होतील. आणि ही चांगली बातमी आहे प्रियांनो की देव ख्रिस्ताद्वारे आम्हाला नीतिमान ठरवितो. कुड यू चेंज द स्लाइड. आणि दुसरं तत्व जे आहे सोलस ख्रिस्टस म्हणजे केवळ ख्रिस्त. ख्रिस्त आपल्या विश्वासाचे केंद्र आहे. आता आपण शिकलो होतो की विश्वास हे काय आहे, साधन आहे. त्या विश्वासाचं केंद्र कोण आहे, येशू ख्रिस्त. द ऑब्जेक्ट ऑफ द फेथ इज क्राइस्ट. विश्वास कोणावर, माझ्या धार्मिक कृत्यावर, माझ्या आई वडिलांच्या पुण्याईवर, माझ्या फार जुन्या मंडळीच्या मेंबरशिपवर, माझ्या दान धर्मावर, त्याच्यावर विश्वास नाही. हु इज द सेंटर ऑफ युअर फेथ. ख्रिस्त आपल्या विश्वासाचे केंद्र आहे. त्याचे अर्पण, प्रायश्चित आपल्या सर्व पापांची क्षमा करण्याकरिता पुरेसे आहेत. ख्रिस्ताचं प्रायश्चित आणि अर्पण, तारणदायी कृपा ख्रिस्ताच्या कार्याद्वारे आपल्याला प्राप्त होते. त्याच्यामध्ये देवाने आपल्याला स्वर्गातील सर्व आत्मिक आशीर्वाद दिले आहे. इफिस्करस अध्याय 1 आणि वचन 4 मध्ये पॉल सांगतो की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये
विश्वासणाऱ्यांना सर्व आत्मिक आशीर्वाद दिलेले आहे. सर्व हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. ऑल स्पिरिच्युअल ब्लेसिंग्स, वी आर ब्लेस्ड विथ ऑल स्पिरिच्युअल ब्लेसिंग्स इन क्राइस्ट जीसस. आणि जर सर्व आशीर्वाद ख्रिस्तामध्ये आहे, तर मग ख्रिस्ताच्या बाहेर कोणते आशीर्वाद आम्ही शोधत आहे? विच ब्लेसिंग्स आर वी सर्चिंग आउटसाइड ऑफ क्राइस्ट? अँड देर इज नन. ख्रिस्ताच्या बाहेर आम्हाला एकही आशीर्वाद प्राप्त होणार नाही, हे आम्हाला समजणं अत्यंत गरजेचं आहे. केवळ येशू ख्रिस्ताच्या कार्याद्वारेच मनुष्याचे तारण होऊ शकते, हे बायबल आपल्याला स्पष्ट रीतीने शिकवितं. मार्टिन लुथर जे आहेत व इतर धर्मसुधारक जे आहेत, त्यांनी प्रभू भोजनाच्या चुकीच्या प्रथेचा विरोध केला. त्याला मराठीमध्ये द्रव्यांतरण आपण म्हणू शकतो, ट्रान्सबस्टॅन्सिएशन, की ज्यावेळेस ते फादर ती प्रार्थना म्हणतात, तर त्यावेळेस द्राक्षरसाचे रक्त आणि भाकरीचे शरीरामध्ये रूपांतर होते, असा त्यांचा विश्वास आहे. आणि मार्टिन लुथर आणि त्यांच्या आधी आलेले जे सर्व रिफॉर्मर्स आहेत आणि त्यांच्या नंतर आलेले रिफॉर्मर्स, त्यांनी ह्या तत्वाचा विरोध केला आणि पुन्हा hundreds of believers were killed for rejecting or opposing this doctrine. Transubstantiation ह्या तत्वाचा विरोध केल्यामुळे जी ब्लडी मेरी आहे, एक मेरी नावाची जी राणी आहे, तिने hundreds of रिफॉर्मर्सला मारले आणि त्यामुळे तिला ब्लडी मेरी म्हणतात. रक्तरंजित किंवा रक्त पाडणारी मेरी राणी ती होती. आणि आपण पाहतो की ह्या तत्वाला लोकांनी विरोध केला आणि त्यांना वेळ दिला की तुम्ही माना की खरोखर भाकरीचं शरीर होतं आणि द्राक्षरसाचं रक्त होतं, हे तुम्ही माना, आम्ही तुम्हाला सोडून देऊ. आणि ते विश्वासणारे म्हटले की आम्ही ते मानू शकणार नाही. आणि त्यांनी मृत्यूला कवटाळले, कारण की त्यांनी सत्याला कवटाळले होते. ते म्हणाले केवळ ख्रिस्तच मंडळीचे मस्तक आहे, पोप नाही. ख्रिस्तच आपला महायाजक आहे, तो संदेष्ट आहे व राजा आहे. ख्राइस्ट इज आवर प्रॉफिट, प्रीस्ट अँड किंग. आणि आपण त्याच्या अधीन आहोत आणि आपण त्याच्याकडून शिकतो. रिफॉर्मर्स म्हणाले लोक विधींशिवाय व पोप शिवाय केवळ ख्रिस्ताद्वारे देवाकडे येऊ शकतात, कारण की ख्रिस्त हा एकच मध्यस्थ आहे. 1 तिमोथी अध्याय 2 आणि वचन 4 मध्ये स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे की परमेश्वर आणि लोकांमध्ये एकच मध्यस्थ आहे. देर इज ओनली वन मीडिएटर बिटवीन गॉड अँड मॅन अँड ही इज क्राइस्ट जीसस. आणि त्यामुळे पोप, पास्टर, मिशनरी, पेरेंट्स किंवा इतर कोणाच्याही शिवाय पापी लोक ख्रिस्ताद्वारे देवाकडे येऊ शकतात. मी ह्या ठिकाणी हे सांगत नाहीये की आपल्याला लोकांना सुवार्थ सांगायची नाही, पण तारणाविषयी मी बोलत आहे, की तारणा संबंधी मी बोलत आहे की येशू ख्रिस्ताद्वारेच लोक जे आहे प्रभूला बिलगू शकतात, प्रभूकडे येऊ शकतात, याबद्दल मी शिकवत आहे. ख्रिस्ताचे नीतिमत्व मिळाल्याने त्याच्याद्वारे सर्व विश्वासणाऱ्यांना देव संत असे गणतो. आतापर्यंत आपण पाहिलं, put that on the turbo mode. आतापर्यंत आपण पाहिलं की ज्यावेळेस रोमन कॅथलिक मंडळीमधील एखादा व्यक्ती मरतो आणि त्यांची जी काउन्सिल आहे ती ठरवते की आता याला आपण संत म्हणून याला घोषित करू, त्यावेळापासून ती व्यक्ती संत होते. परंतु बायबल सांगतं की रोम इथे असलेल्या संतगणांना, द सेंट्स इन रोम, जे लोक ख्रिस्ताला जोडल्या गेलेले आहेत, देव त्यांना ख्रिस्तामुळे संत असं गणतो. आणि रिफॉर्मर्सनी एक विशिष्ट बायबल मधून शिक्षण दिलं आणि ते म्हणजे द प्रिस्टहूड ऑफ ऑल बिलीव्हर्स, म्हणजे सर्वच विश्वासणारे संत आहेत. फक्त एकच संत नाहीये, संत ॲग्नेल किंवा संत मदर टेरेसा आणि XYZ, पण सर्वच विश्वासणारे संत आहेत. इज इट देअर इन द बायबल? शास्त्रामध्ये आहे.
जर तुम्ही पौलाचे पत्र वाचाल तर तुम्हाला कळेल की पौल विश्वासणाऱ्यांना काय ॲड्रेस करत आहे. रोम येथील संतगण आहे ना, संतजन, संतगण, सेंट्स इंग्लिशमध्ये. आणि त्याचा अर्थ आहे द होली. होली. आणि होली कसे झालेले आहे आपण? बिकॉज वी आर युनायटेड टू क्राइस्ट जीसस हु इज द ओनली होली. जो पवित्र असा ख्रिस्त, त्याला संयुक्त झाल्यामुळे आता देव आपल्याला संत असे गणतो. खरी सुवार्ता ख्रिस्ताद्वारे आहे हे आपण शिकतो. त्यांनी आपली पापे घेतली, त्यांनी आपले पापे स्वतःवर घेतली आणि त्याची धार्मिकता आपल्याला देवाने दिली. याला दुहेरी अदला बदल म्हणतात. द डबल एक्सचेंज. द डबल एक्सचेंज वी लर्न फ्रॉम द बायबल. व्हॉट इज डबल एक्सचेंज? डबल एक्सचेंज म्हणजे तुमच्या जुन्या बुटांवर नवीन बुट भेटतील असं हे डबल एक्सचेंज नाही आहे. डबल एक्सचेंज म्हणजे ख्रिस्ताने आमची पातकं स्वतःवर घेतली आणि त्याचं नीतिमत्व आम्हाला देण्यात आलं. याला डबल एक्सचेंज म्हणतात, दुहेरी अदला बदल. आणि म्हणून आपण आणि रिफॉर्मर्स आणि पवित्र शास्त्र सांगतं सोलस ख्रिस्टस, म्हणजे ख्रिस्तच आमचा मध्यस्थ आहे, मंडळीचा पाया आहे, तो आमचा तारणारा आहे, तो आमचा प्रभू आहे आणि तो आमचा महायाजक, संदेष्टा आणि राजा आहे. अँड द नेक्स्ट प्रिन्सिपल, पुढचं जे तत्व आहे ते सोला स्क्रिप्चुरा, केवळ वचन. याला फॉर्मल प्रिन्सिपल म्हणतात, याला प्राथमिक तत्व म्हणतात. का बरं याला प्राथमिक तत्व म्हणतात? कारण की बाकीचे सर्व तत्व जे आहेत ते याच्यामधूनच येतं, म्हणून याला फॉर्मल प्रिन्सिपल म्हणतात. यानेच सर्व गोष्टीला स्वरूप मिळते. सर्व गोष्टींना स्वरूप सोला स्क्रिप्चुरामुळे मिळतं, हे आपण ह्या ठिकाणी शिकत आहोत. रोमची मंडळी म्हणते केवळ पोप अधिकार आहे. रोमन कॅथलिक काय म्हणायचे आणि आजही म्हणतात केवळ पोप अधिकार आहे. तो नवीन सिद्धांत, तत्वे तयार करू शकतो आणि त्यामुळे त्यांचे जे तत्व आहेत ते नित्य बदलत राहतात. जसे पोप बदलतात तसे त्यांचे तत्व ते बदलू शकतात. कारण की ते काय म्हणतात? केवळ पोप अधिकार आहे. आणि प्रोटेस्टंट म्हणतात केवळ देवाचं वचन अधिकार आहे. मंडळीतील सर्व तत्वे, विधी, रूढी, प्रथा बायबलच्या अधिकाराद्वारे येणे आवश्यक आहे. पोप इज नो वन टू डिसाइड the rituals, the sacraments and the doctrines in the church. मंडळीतील सर्व तत्वे, विधी, रूढी, प्रथा बायबलच्या अधिकाराद्वारे येणे आवश्यक आहे. रिफॉर्मर्स म्हणाले पोप पेक्षा बायबल वाचणाऱ्या शेतकऱ्याला जास्त बायबल समजते. दिस इज द पॉवर ऑफ द बायबल. रिफॉर्मर्स काय म्हणाले की बायबल वाचणाऱ्या शेतकऱ्याला पोप पेक्षा अधिक बायबल समजते. आणि दॅट्स वाय वी नीड टू रीड बायबल. वी कॅनॉट ब्लाइंडली फॉलो. आपण अंध होऊन केवळ आपले जे मनपसंत लोक आहेत त्यांच्या मागं आपण धावू शकत नाही. रीड द बायबल. वी नीड टू बी लाईक बेरियन्स. बिरुया ह्या ठिकाणचे जे लोक आहेत ते पावलाचा उपदेश पण काय करत होते? तपासत होते की पौल वचनाप्रमाणे बोलतो की नाही. आणि सर्व मंडळांनी, सर्व सेवकांना जबाबदार धरणे गरजेचं आहे. पोप किंवा चर्च दोन्हीपैकी कोणीही विश्वासाचे सिद्धांत स्थापित करू शकत नाही. सर्व सिद्धांत शास्त्राच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आले पाहिजे. लुथर पोपला म्हणाला ख्रिस्ताने स्थापित केलेला सर्वात पवित्र ऑर्थोडॉक्स विश्वास आहे तो परिपूर्ण नियम देणारा आहे. ते म्हणाले की ख्रिस्ताने जे सिद्धांत दिलेले आहेत ते पुरेसे आहेत. तू दिवसेंदिवस नवीन सिद्धांत, प्रथा, रूढी देण्याची तुला आवश्यकता नाहीये. कारण की ख्राइस्ट इज द परफेक्ट लॉ गिव्हर. आणि त्याने एकदा मंडळीला हे सिद्धांत सोपवलेले आहे. तुला याच्यामध्ये बदल करण्याची गरज नाही. लुथर ही स्पोक टू पोप इन दिस वे. आणि ख्रिस्ताने हे सिद्धांत मंडळीला दिलेले आहे. प्रेषितांनी
त्या सिद्धांताची घोषणा केलेली आहे. रक्त साक्षींद्वारे त्या सिद्धांतावर छाप मारण्यात आलेली आहे व ज्या धर्मसभा झाल्यात त्यांनी ह्या सिद्धांताला पुष्टी दिलेली आहे आणि मंडळीने ह्या सिद्धांताचं जतन करावं. ख्रिस्ताने हे सिद्धांत दिले, प्रेषितांनी त्यांची घोषणा केली, रक्त साक्षी जे झालेले आहेत, जे ह्या सिद्धांतासाठी मेले, त्यांनी त्या सिद्धांतावर छाप मारली, धर्मसभांनी पुष्टी दिली आणि मंडळीने जतन केले आणि आपल्याला या सिद्धांताचं जतन करणं गरजेचं आहे. अँड फॉर दॅट रिझन वी नीड टू रीड बायबल. आपल्याला पवित्र शास्त्राकडे वापस जाणं गरजेचं आहे, वाचणं गरजेचं आहे. कारण की आपण ज्या काळामध्ये राहत आहे, अत्यंत भयानक अशी परिस्थिती आहे आज तरुण पिढीची. आणि जर मंडळीचे सेवक आणि मंडळीमधील जे एल्डर्स आहेत, मंडळीमधील जे लोक आहेत, त्यांनी ही सुवार्ता आणि हा इतिहास येणाऱ्या पिढीला दिला नाही तर येणारी पिढी जी आहे ती पुन्हा एकदा बंधनामध्ये जाईल. कारण की आपलं जगच वेगळं आहे प्रियांनो. आम्हाला असं वाटतं की आमचा छळ होत आहे कारण की 7 मिनिटं पिझ्झा उशिरा आला, 5 मिनिटं इलेक्ट्रिसिटी गेली आणि व्हॅलेंटाईन डेला मला शुभेच्छा भेटल्या नाही, माझा फार छळ झाला. वी आर इन सच काइंड ऑफ लाईफ. ख्रिस्ती पिढी ह्या सर्व गोष्टींसाठी जगत आहे. 1517 मध्ये मार्टिन लुथर यांनी त्या मंडळीच्या दारावर 95 त्यांचे मुद्दे जे आहेत किंवा मुद्द्यांनी तयार केलेला जो प्रबंध आहे तो त्या मंडळीच्या दारावर लावला. कारण की ती त्यावेळेसची जी आहे सर्वसामान्य पद्धत होती. जर आज मार्टिन लुथर असते तर पोपला व्हॉट्सॲपने ते पाठवले असते, पण त्या काळात मंडळीचं जे दार आहे ते एक नोटीस बोर्ड सारखं काम करायचं आणि त्या ठिकाणी एखादी गोष्ट जर एखाद्या व्यक्तीला सूचित करायची आहे, सांगायचं आहे, तर ते त्या दारावर लावत असे की उद्या ही मीटिंग आहे, पुढच्या महिन्यामध्ये आपली पिकनिक आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या. तर त्याच प्रकारे त्यांनी ते 1517 मध्ये तो प्रबंध 95 मुद्द्यांचा प्रबंध त्या ठिकाणी लावला. त्यानंतर आपण पाहतो की जवळपास 1521 मध्ये म्हणजे जवळपास 4 वर्षानंतर जे आहे त्यांना ह्या मंडळीने बोलविलं आणि त्यांना वेळ दिली. लुथरला डाएट ऑफ वर्म्स साठी बोलवण्यात आले. डाएट ऑफ वर्म्स म्हणजे वर्म्स नावाचं शहर आणि त्या ठिकाणी झालेली सभा त्याच्यासाठी बोलवण्यात आली आणि त्यांना सांगितलं, तुझी शिकवण रद्द कर, तू माघार घे. आणि लुथर यांनी उत्तर दिलं, जोपर्यंत मला पवित्र शास्त्राने व स्पष्ट तर्काने खात्री होत नाही तोपर्यंत माझा विवेक देवाच्या वचनाला किंवा वचनाचा बंदिस्त आणि अधीन आहे. मी काही करू शकत नाही आणि मी काही मागे घेणार नाही, कारण विवेकाच्या विरुद्ध जाणे योग्य किंवा सुरक्षित नाही. प्रभू मला सहाय्य कर, येथे मी उभा आहे, मी दुसरे काही करू शकत नाही. हिअर आय स्टँड, आय कॅन डू नो अदर. आणि त्यांनी त्यांचा जो विश्वास आहे मार्टिन लुथर यांनी माघार घेतला नाही. आणि काय विश्वास होता त्यांचा? कृपेने, विश्वासाने है ना, कृपेद्वारे विश्वासाने ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने पाप्यांचं तारण होतं आणि देव पाप्याला विश्वासाने ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे नीतिमान ठरवितो. आणि ख्रिस्तच मंडळीचं मस्तक आहे, केंद्रस्थानी आहे, पोप नाही. आणि ती मंडळी म्हटले की तुझा हा विश्वास जो आहे तो मागे घे, रद्द कर, आम्ही तुला जीवनदान देऊ. आणि ते म्हटले की इथे मी उभा आहे, हिअर आय स्टँड, इथे मी उभा आहे, मी दुसरे काही करू शकत नाही, मी माघार घेणार नाही. कारण की शास्त्रात हे शिक्षण स्पष्ट रीतीने शिकवलेलं आहे. सोला स्क्रिप्टुरा, वचन, केवळ वचन. आणि पुढचं
जे तत्व आहे सोला ग्राटिया म्हणजे केवळ कृपा, आणि दैवी कृपा जी आहे ती कमवल्या जात नाही प्रियांनो, परंतु बरेचसे आजही प्रोटेस्टंट मंडळीमध्ये आजही हे तत्व बऱ्याच लोकांना कळालेलं नाही आहे आणि ते पैशाने किंवा इतर सर्व गोष्टींनी देवाची कृपा विकत घेण्याचा प्रयत्न करतात. देवाची कृपा ही सॉव्हरेन ग्रेस आहे. देवाची कृपा ही सार्वभौम कृपा आहे. त्याला आपण कोणत्याही कृत्यांनी विकत घेऊ शकत नाही. कोणत्याही पैशाने किंवा कोणत्याही गोष्टींद्वारे ही कृपा आपण विकत घेऊ शकत नाही. ती तारणदायी कृपा आहे. या कृपेने देव आपल्याला पश्चाताप आणि विश्वासाची देणगी देतो. येस, द रिपेंटन्स अँड फेथ बोथ आर फ्रॉम गॉड अँड बोथ द थिंग्स आर गॉड्स गिफ्ट, ग्रेशियस गिफ्ट टू द सिनर्स. दोन्ही गोष्टी, पश्चाताप आणि विश्वास, ह्या दोन्ही गोष्टी देव आपल्याला देणगी म्हणून देतो, त्याच्या कृपेने देतो. हे स्पष्ट रीतीने आपल्याला पवित्र शास्त्रामधून शिकावयास मिळतं आणि रिफॉर्मर्सनी सुद्धा तेच शिकवलं. जर तारण कृपेने आहे तर ते कर्माने नाही. आणि इफिस्करस आपल्याला तेच शिकवतं, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्या हातून झाले नाही, तुमच्या हातून झाले असे नाही, तर ते देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने झाले नाही. इतकं स्पष्ट रीतीने बायबल आपल्याला शिकवतं. कर्म केल्याने झाले नाही, हे तुमच्या हातून झालं नाही. आम्ही यामध्ये आढ्यता बाळगू शकत नाही, कारण कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले. आणि दुसऱ्या भागामध्ये पवित्र शास्त्र शिकवतं की पश्चाताप, प्रेषितांची कृत्य, 1 तिमोथी 2 तिमोथीमध्ये सांगितलेलं आहे की पश्चाताप बुद्धी, आणि 2 करिंथ अध्याय 7 आणि वचन 10 मध्ये देव पश्चाताप देतो. ईश्वर प्रेरित पश्चाताप जीवनाकडे घेऊन जातो. द रिपेंटन्स अँड फेथ आर ऑल्सो नॉट युअर्स. पश्चाताप आणि विश्वास ही देवाची कृपेची देणगी आहे. आणि जर आपल्याला असं वाटतं की माझ्या चांगल्या पश्चातापाद्वारे मी स्वर्गात जाणार आहे, तर एक जे प्रीचर आहे ते म्हणतात की तुम्हाला तुमच्या पश्चातापाचा पश्चाताप करावा लागेल. जर तुम्ही असा विचार करता की माझ्या पश्चातापाच्या चांगल्या क्वालिटीमुळे मी स्वर्गात जाणार आहे, तर ते म्हणतात की रिपेंट ऑफ युअर रिपेंटन्स. अशा चुकीच्या रिपेंटन्सचा तुम्ही रिपेंट करा. आणि पवित्र शास्त्र स्पष्ट रीतीने आपल्याला उघडं नागडं करून ठेवतं. वी हॅव नथिंग ऑफ आवर्स. वी आर ऑल डिप्राइव्ड करप्ट सिनर्स. भ्रष्ट असे पापी आपण आहोत, हेच बायबल मानवाला दाखवितं. त्यानंतर आपण पाहतो की सोला ग्राटिया, केवळ देवाच्या कृपेअंतर्गत आपण पाहतो की क्षमापत्रांची विक्री ते करू लागले. त्याला इंडल्जन्सेस ते म्हणतात. आणि त्याच्या विरुद्ध लुथर यांनी 95 मुद्द्यांचा प्रबंध लिहिला त्या इंडल्जन्सेसच्या विरुद्ध. ते तारण विकू लागले, क्षमा विकू लागले. ते जे आहेत त्या कागदावर जे आहे किंवा कागदाच्या गुंडाळीवर पोपचं जे सील म्हणजे शिक्का असायचा, आणि ते जे आहेत तुमची नावं टाकायचे. किती वर्षाची क्षमा तुम्हाला हवी आहे, ओके. 5 वर्षाची, 5 महिन्याची, 3 महिन्याची, ओके. पुढे अजून तुम्ही जे पाप केले नाही, ठीक आहे, त्या पापांची आम्ही क्षमा तुम्हाला लिहून देतो. म्हणजे अजून 50 वर्षाची हवी आहे का, ती पण एवढी. म्हणजे ज्या प्रकारे आपण छोटा रिचार्ज, बडा रिचार्ज, तर त्या प्रकारचं तिथं चालू होतं. आणि त्यामुळं एक अनहोली लाईफस्टाईल जी आहे ती विकसित झाली. जे लोकांना असं वाटू लागलं की आता मी कसंही जगू शकतो. हे आहे ना आपल्याजवळ, मिल गया ना अभी मुझे, सर्फ है ना मेरे पास, है ना, डाग अच्छे है, सर्फ है. तर मग हे एक दिवशी मार्टिन लुथर जे आहेत त्यांनी पाहिलं की मंडळीचा एक सदस्य दारू पिऊन गटारामध्ये पडलेला आहे. त्याला विचारलं, अरे काय रे बाबा, काय झालं? त्यांनी सांगितलं, माझ्याजवळ हे आहे आता. क्षमापत्रांची विक्री याच्या विरुद्ध त्यांनी प्रबंध लिहिला. आणि त्याच काळामध्ये 7 वर्षानंतर
इरास्मस नावाच्या व्यक्तीने एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं मानवाची मुक्त इच्छा, द फ्री विल ऑफ मॅन. आणि लुथर यांनी दुसरं पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं द बॉन्डेज ऑफ द विल. लुथर म्हणाले, युअर विल इज नॉट फ्री, युअर विल इज इन द बॉन्डेज. तुमची इच्छा ही मुक्त किंवा स्वतंत्र नाही, तुमची इच्छा बंधनामध्ये आहे पापामुळे. मानवाची इच्छा आदामाच्या पापामुळे आपण सर्वजण जे आहे देवाच्या गौरवापासून मुकलेले आहोत. पापामध्ये आणि अपराधामध्ये आपण मृत आहोत आणि मानवाची इच्छा पापाच्या दास्यात आहे, पापाच्या गुलामगिरीमध्ये आहे. आणि म्हणून तारणाकरिता मनुष्य काहीही करू शकत नाही. स्वतःच्या तारणाकरिता मनुष्य काहीही करू शकत नाही. आणि जोनाथन एडवर्ड म्हणतात की संपूर्ण तारण हे परमेश्वराचं आहे, फक्त तुम्ही पाप केलं एवढा सहभाग तुम्ही तुमच्या तारणामध्ये देता. यू आर सिनर, दिस इज द ओनली कॉन्ट्रीब्युशन यू हॅव गिवन इन द सॅल्वेशन. जोपर्यंत देव सार्वभौम इच्छेने आपला नवीन जन्म करत नाही, तोपर्यंत कोणी स्वतःच्या इच्छेने देवाकडे येऊ शकत नाही. असं कधीच झालं नाही. सकाळी उठून कोणीतरी म्हटलं आजपासून मी ख्रिस्ती. असं झालं का? आज नाही तर ब्रश करता करता आज से मैं ख्रिश्चन बन गया, असं नाही झालं. तुमच्या स्वतंत्र इच्छेने तुम्ही तुमचे दात आणि केस सुद्धा राखू शकत नाही. हे पहा पुरावा. आपल्या स्वतंत्र इच्छेने आपण आपले दात आणि केस सुद्धा राखू शकत नाही, बरोबर? आपल्या स्वतंत्र इच्छेने आपण पलंगावरून खाली पण येऊ शकत नाही, जोपर्यंत देव आपल्याला त्याच्या श्वासाने श्वास देऊन उठवत नाही. आणि म्हणून मानवाची स्वतंत्र इच्छा ही मिथ म्हणजे एक दंतकथा आहे. मॅन डज नॉट हॅव फ्री विल अँड टू द सॅल्वेशन. तारणाकरिता मानवाला मुक्त इच्छा नाही आहे. देवाने आमच्यावर कृपा केली तरच मनुष्य देवाकडे येऊ शकतात. हे स्पष्ट रीतीने बायबल आपल्याला शिकवितं. तारण पूर्णपणे देवाचे आहे. एक तर तारण पूर्णपणे देवाचे आहे, नाही तर पूर्णपणे मानवाचे आहे. आणि बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की मुक्ती किंवा सॅल्वेशन तारण 50% गॉड का बिझनेस है और 50% मेरा बिझनेस है. आणि ही भयानक असा विचार येतो की 50% देवाचे आणि 50% माझे. मानवाचे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे योगदान नाही. कारण की फिलिपी करास अध्याय 1 आणि वचन 29 स्पष्ट रीतीने शिकवतं. कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरिता दुःखही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे. याचा अर्थ देवाची कृपाच आपल्याला ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास सहाय्य करते. आणि देवाच्या कृपेनेच, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे. हे तुमच्या हातून झाले नाही, हे देवाचे दान आहे. स्पष्ट रीतीने आपल्याला शिकवतं. अँड फायनली आणि शेवटी जे आहे, पाचवं तत्व जे आहे, सर्व गोष्टींमध्ये केवळ देवालाच गौरव. कारण की हे लोक देवाचा गौरव चोरणारे लोक होते. आणि आजही आपण पाहतो, जर आपण देवाला गौरव देत नाही आपल्या तारणामध्ये, आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये, आपल्या डे टू डे लाईफमध्ये, तर आपण देवाचं गौरव चोरणारे हो. पहिल्या 4 तत्वांचा विरोध केला किंवा पहिले 4 तत्व जे आहे, केवळ विश्वास, केवळ ख्रिस्त, केवळ देवाचं वचन आणि केवळ कृपा, ह्या तत्वाला जर आपण सोडून दिलं तर आपण देवाच्या गौरवाची चोरी करू. परंतु आपण जर म्हटलं की तारण ख्रिस्तामध्येच आहे, कृपेने आहे, विश्वासानेच पापी नीतिमान ठरतो आणि सर्व काही देवाच्या वचनानुसार आहे, तरच आपण म्हणू शकतो सोली डिओ ग्लोरिया, केवळ देवाला गौरव. इफिस्करस अध्याय 3 आणि वचन 21 मध्ये पौल म्हणतो, त्याला मंडळीमध्ये
व ख्रिस्त येशूच्या ठाई पिढ्यानपिढी युगानयुग गौरव असो. इफिस्करस अध्याय 1 वचन 6, 12 आणि 14 मध्ये पॉल म्हणतो त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी, त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी, त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी. तीनदा तो हे विधान त्या ठिकाणी वापरत आहे. आणि रोमकरस पत्र अध्याय 11 आणि वचन 36 मध्ये पॉल म्हणतो, कारण सर्व काही त्याच्यापासून आहे, त्याच्याचद्वारे आणि त्याच्याच प्रित्यर्थ आहे, त्याला युगानयुग गौरव असो. सर्व काही म्हणजे सर्व काही. ऑल थिंग्स आर फ्रॉम हिम, थ्रू हिम अँड अनटू हिम. सर्व काही त्याच्याकडून आहे, त्याच्याचद्वारे आहे आणि त्याच्यासाठी आहे, त्याच्याच प्रित्यर्थ आहे, त्यालाच युगानयुग गौरव असो. मग सर्व काही म्हणजे सर्व काही म्हणजे सर्व काही. लाईफ, डेथ, फॅमिली, मॅरेज, चर्च, जॉब्स, आवर इटिंग, आवर स्लीपिंग, एव्हरीथिंग, सगळं काही. इतिहास, वार्स, जे सर्व युद्ध होत आहे, भूकंप आहेत, दुष्काळ आहे, जीवन मरण, सर्व काही, चांगले क्षण, वाईट क्षण, अनुकूल परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती, सर्व काही त्याच्यापासून आहे, त्याच्याचद्वारे आहे आणि त्याच्याच प्रित्यर्थ आहे, त्याला युगानयुग गौरव असो. प्रभू परमेश्वर आपल्याला ह्या पाच तत्वांना समजण्याकरिता, ह्या पाच तत्वांना जे खरी सुवार्ता आहे त्याला बिलकुल राहण्यास सहाय्य करो. आणि ह्या प्रभूच्या वचनांद्वारे परमेश्वर आपल्या मनाचे नूतनीकरण करो, आपल्या कुटुंबामध्ये सुधारणा येऊ, आपल्या इंडिव्हिज्युअल, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये परिवर्तन आणो परमेश्वर, आपल्या मंडळांमध्ये परिवर्तन आणो. ही प्रार्थना आणि सदिच्छा मी ह्या वेळेस करतो. पुढची वेळ जी आहे बंधू अमित आपल्याला चालवतो. थँक्यू पास्टर. पुन्हा एकदा जे 5 तत्व आपण या संध्याकाळच्या समय शिकलो आहोत, देवा करो हे सर्व काही आपल्यासाठी आशीर्वादाचं असो. आणि आशा करतो की आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये या तत्वांचा नक्की उपयोग होईल. आणि मला खात्री आहे की आपण सर्वांनीच अनेक वेळा स्वप्रयत्नाने देवाचं तारण मिळवण्याचा किंवा टिकवण्याचा प्रयत्न केला असेल. अनेक वेळा आपण देवाच्या कृपेला बाजूला ठेवून स्वप्रयत्नांवरती, स्वतःच्या धार्मिकतेवरती अनेक वेळा प्रयत्न केले असतील. परंतु शेवटी आपल्याला हे समजून येईल की आमच्यासाठी, आमच्या ख्रिस्ती जीवनासाठी प्रभू येशू ख्रिस्त हा पुरेसा आहे, त्याची कृपा आम्हाला गरजेची आहे. आणि म्हणून त्या ख्रिस्ताच्या कडे धाव घेणं, पश्चातापी हृदयाने त्याला स्वीकारणं आणि त्याला शरण जाणं हे योग्य आहे. यावेळेस आपण सर्वजण उभे राहूया आणि शेवटी प्रेषितांनी जो मतांगीकार जो आपल्यासाठी बनवला, त्या मतांगीकाराचा आपण यावेळेस बोलूया. आपल्या विश्वासाची घोषणा त्यामध्ये आहे, वचनाच्या या सिद्धांतांवरती हा मतांगीकार आहे. तर आपण सर्वजण तो मतांगीकार एकत्र बोलूया आणि त्यानंतर मग ब्रदर आशिष हिवाळे आहेत, ते शेवटी प्रार्थना आपल्यासाठी करतात. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया हिचपासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी खेळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे. त्याच विषयी मी विश्वास ठेवतो.
पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सारंगन जीवन याविषयी मी विश्वास धरतो. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, आजचा दिवस दाखवला त्याबद्दल आभार मानतो. विशेष प्रार्थना करतो. आज रिफॉर्मेशन डे आहे, 31 ऑक्टोबर. आज इथं बसलेल्या सर्व लोकांना हे लोक आम्हाला इतिहास कळला. रिफॉर्मेशन डे काय आहे, मंडळीचा इतिहास आम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. जे 5 तत्व आम्ही शिकलो त्या तत्वांवर आम्ही आमच्या मंडळात चालवावं, आमचे जीवन व्यतीत करावं. आज बरेच लोक बहरलेले दुसऱ्या मार्गाने चाललेले मूळ तत्व आम्हाला कळले पाहिजे. इथे बसलेल्या सर्वांना आपल्याला वचनाने कळले. पास्टर साहेबांना कृपा पुरवली त्याबद्दल आभार मानतो. त्या सर्व गोष्टींचा आम्हाला अवगत असल्या पाहिजे. लहानशी प्रार्थना चालणाऱ्या येशू ख्रिस्त याच्या गोड आणि तो आमेन.